धन्यवाद. विठ्ठल विठ्ठल तेव्हा आजच्या तिसऱ्या दिवशी तुम्हा उपस्थित सर्व श्रोतेजनांच्या सेवेसाठी किंबहुना वाङ्मयीन सेवेसाठी घेतलेली रचना, तुमच्या समोर बोलून दाखवलेला अभंग, बोलोबा पुत्र बोलोबा पुत्र जिजाई रमना, कानाप्रिय बंधू, गुणातीत साधू, जगतवंदनीय जगद्गुरु, वैराग्याचा महामेरू, वारकरी संप्रदायाचा कळस, देहू निवासी बाबाजी चैतन्याच्या मालिकेतील अग्रगण्य साधू, एक क्रांतिकारी महात्मा, कर्मकांडाच्या विरुद्ध दंड ठोकून बंड करणारे माझे देहू निवासी तुकोबाराय यांच्या गात्यातील 4 चरणाचा आणि या जीवाला ज्या गोष्टीची गरज आहे ते तुम्हाला निरूपण करणारा अभंग. विठ्ठल विठ्ठल अभंग तुकोबरायच्या गात्यातील आहे. परिहार देण्यात जास्त वेळ घालवत नाही. अभंग तुकोबरायच्या गात्यातील 4 चरणाचा आहे. सगळ्यांच्या परिचयाचा आहे, सगळ्यांच्या पाठांतरातला किंबहुना ऐकला तरी असेल. आणि या अभंगाच्या 4 चरणाला अनुसरून माझ्या प्राप्त वेळेमध्ये तुमच्या सोबत जे काही मी आध्यात्मिक हितगुज करणार आहे, तुमच्या सोबत जे काही मी चिंतन मांडणार आहे, त्यापूर्वी एक गोष्ट स्पष्ट करू इच्छितो. मायबाप, तुमची माझी पहिली भेट आहे, तुमची माझी पहिली वेळ आहे. या गावामध्ये याच वर्षी माझं येणं झालं. त्याच्यामुळं तुम्हाला कसली कीर्तनं आवडतात हे मला काही सांगता यायचं नाही. आता तुम्हाला काय आवडतं हे मला कसं कळेल? तुमच्या मनाचा ठाव मी कसा घेणार? आणि सांगू का, पनवेलवरून मुंबईवरून 400 किलोमीटरचा प्रवास करत तेवढे दौडत तुमच्या गावाला आलो. ते तुम्हाला जे आवडतं ते सांगण्यासाठी मुळीच नाही. कारण आपल्या आवडीचं काय घेऊन बसले? आम्हाला काही आवडतं. आमच्या आवडीला काही मर्यादा आहेत का? जे नाही खायला पाहिजे ते खायला आवडतं, जे नाही प्यायला पाहिजे ते प्यायला आवडतं. आमच्या आवडीला काही किंमत नाही. त्याच्यामुळं तुमच्या आवडीचं मी मुळीच सांगायला आलो नाही. पण 1-1.5 तास जे तुझ्या समोर मी बडबड करणार आहे, ती जर थोडस लक्ष एकवटून, चित्त एकवटून जर ऐकली तर तुम्हा सर्वांना पांडुरंग परमात्म्याला साक्षी ठेवून एवढं मात्र बोलून जाईल का तुमच्या आवडीचं नसेल पण तुमच्या हिताचं मात्र नक्की असेल. विठ्ठल कारण हीच एक जागा आहे, हीच एक व्यासपीठ आहे, हाच एक धर्म मंडप आहे जो समाजाला योग्य दिशा दाखवू शकतो, जे समाजाला आनंद आणि सुखाचे जगण्याचं साधन देऊ शकतो. याच्या व्यतिरिक्त या समाजामध्ये, या कलियुगामध्ये दुसरं व्यासपीठ नाही. आणि म्हणून मला सांगावं असं वाटतं, महाराज, कीर्तन म्हणजे टाइमपास नाही. हा जरा भ्रम डोक्यातून काढून टाका. कीर्तन म्हणजे टाइमपास नाही, कीर्तन म्हणजे मनोरंजन नाही, कीर्तन म्हणजे हसी मजाक नाही, कीर्तन म्हणजे हुल्लडबाजी नाही. कीर्तन म्हणजे, ऐका, सांगून जातो तुम्हाला आज, कीर्तन म्हणजे अनादिकालापासून, आज नाही बरं का, अनादिकालापासून या जीवाच्या मानगुटावर एक भय बसलाय. आणि त्या भयाचं नाव आहे जन्म आणि मृत्यू. कितीदा जन्मा यावे, किती व्हावे कितीदा. हो, या जीवाच्या मानगुटावरती एक जन्म आणि मृत्यूचं भय बसलंय. या भयातून, या चक्रव्यूहातून बाहेर पडण्यासाठी जीवाला केलेलं यथार्थ मार्गदर्शन यांना मी कीर्तन. विठ्ठल आणि म्हणून तुम्हा सर्व उपस्थित श्रोत्यांच्या, भक्तजनांच्या सेवेसाठी घेतलेला अभंग तुकोबरायचा आहे. तुकोबरायच्या गात्यातील 4 चरणाचा आहे. आणि या जीवाला ज्या गोष्टीची गरज आहे ते कशानं प्राप्त होईल याच्याबद्दल शुद्ध मराठीमध्ये सांगणार आहे. विठ्ठल गंमत अशी आहे महाराज, आम्हाला सगळं कळतं, आम्हाला सगळं कळतं, फक्त संतांचे शब्द कळत नाही.
फक्त संतांचंच प्रबोधन आम्हाला कळत नाही. संतांनं सांगितलेलंच तेवढं आम्हाला जमत नाही. बाकी सगळं कळतं. काय कळतं? अहो सगळंच कळतं. आंबट कळतं, तिखट कळतं, गोड कळतं, कडू कळतं, खारट कळतं, मान कळतो, अपमान कळतो, सन्मान कळतो. पुढे जाऊन बोलू का? पुढे जाऊन बोलू का? कुत्र्यावर घालून बोललं तरी आम्हाला कळतं. एवढे आम्ही शहाणे, एवढं आम्ही सुज्ञ. पण संताचीच भाषा या जीवाला अद्याप का कळत नाही? हा मला पडलेला खूप मोठा प्रश्न आहे. विठ्ठल विठ्ठल. संताचा अवतार यासाठी, संताचं कार्यच हे बुडते हे जन न देखवी डोळा. यासाठी संत. आम्ही वैकुंठवासी आलो याच कारणाशी. हो, आम्ही जे संतांचं कार्यच हे, अवतार घ्यायची भूमिकाच हे. आणि त्यांनी येऊन हेच केलं, तरी पण या जीवाला आणखी सुधारलं नाही. आणि मग सुधारायचं कवा? हा, सुधारायचं कवा? गेलं ना गौऱ्या पुढं. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. आज एका गोष्टीसाठी जीव बेजार आहे. सगळ्यांचं सगळ्यांचं एक. आणि तुम्ही जेही काही अठ्ठास करताय ना, ते शेवटी येतं ते त्याच गोष्टीवर. अहो माणसं सोडावं. सूर्य, चंद्र, तारे, ग्रह, नक्षत्र, पृथ्वी, जेवढे 33 कोटी जे काही आहे ना, हे सगळं ब्रह्मांडातल्या गोष्टी, हे सगळं विश्व हे एकाच अपेक्षेनं जगतंय. सगळ्यांना तेच पाहिजे. तुम्हालाही तेच पाहिजे, जनावरांना, पशु पक्ष्यांना तेच पाहिजे, सगळ्यांना ते पाहिजे. विश्व सगळं त्या दिशेनं दौडतंय. त्यांना तेच पाहिजे. फक्त काय काय पाहिजे? बोला ना, तुम्हाला काय पाहिजे? काय पाहिजे तुम्हाला? हे तर माहिती नाही ना. हे तर माहिती नाही, म्हणून तर सगळी गडबड झाली आमची. काय पाहिजे आम्हाला? काय पाहिजे? ज्या गोष्टीमुळे तुम्ही बेजार झाले, ज्या गोष्टीमुळे तुम्ही रात्रीचा दिवस करताय, हाडाची काड करताय, काय पाहिजे? बोला ना. मी एका बाबाला विचारलं, बाबा काय एवढं कष्ट करता? आता आपल्या वयाकडे बघा ना, वय झालं, काय एवढं कष्ट करता? मला म्हणले, राजा असं नाही रे, जर जास्त कष्ट केलं तर थोडस उत्पन्न वाढून मिळेल. बाबा मग उत्पन्न जास्त वाढून मिळालं तर काय करणार? आडतीला नेऊन घालेल, 2 पैसे जास्तीचे मिळतील. बाबा 2 पैसे जास्तीचे मिळून काय करणार? काय नाही, सुखानं बसून खाणार. जे धावपळ आहे, जे जीवाची वडाताण आहे, हे सगळी जर फिरून कुठे येत असेल तर कुठं? सुखाजवळ. नाही का? लेकराला जन्माला घालायचं, हाताचा पाळणा करून सांभाळायचं, घासातला घास चारायचा, शाळेत घालायचं, न झेपणारी फीस त्या मुलाच्या शाळेत भरायची, नको तेवढा खर्च करायचा, मुलगा कामाला लावायचा, त्याला 4 आकडी पगार भेटतो. बाबा काय केलं हे सगळं? नाही रे, आता मुलगा लागला, आता सुखानं. म्हणजे हा सगळा प्रवास कशासाठी होता? सुखानं जगून किंवा सुखानं जगण्यासाठी, सुख प्राप्त करण्यासाठी. सगळं तुम्ही कुठलेही हिशोब लावा, तुम्ही काही जोडा, शेवटी जर येतं ना ते सुखावर. काय पाहिजे आम्हाला? सुख. काय पाहिजे आम्हाला? सुख. मला सांगा ना, एखादा माणूस असा भेटेल, त्याला पैसे दिले ना, तुम्हाला महाराज पैसे नको नको, काय पाहिजे? सुख पाहिजे. पैसे नको, ऐश्वर्य नको, संपत्ती नको, मग काय पाहिजे? सुख पाहिजे. म्हणजे तुम्हाला कळलं असेल, पैसा आणि संपत्ती म्हणजे सुख नाही. हो, ती श्रीमंती आहे, सुख नाही. सुख वेगळं आहे, समाधान वेगळं आहे. ते पैशावाल्याजवळ असतं असं नाही. मी तर म्हणतो त्यांच्या जवळ कधीच नसतं. विठ्ठल विठ्ठल. काय पाहिजे आम्हाला? विचारा ना कुणालाही, उद्या विचारा कुणालाही, सर्वे करा, प्रत्येकाला भेटा, विचारा काय पाहिजे. सुख नको म्हणणारा माणूस अख्ख्या विश्वात नाही भेटायचा, अख्ख्या जगात नाही भेटायचा. सुख नको म्हणणारा. हो, समर्थांना विचारा ना, समर्थाचं प्रमाण आहे, सुख जवा पाडे दुःख पर्वताये वडे, दुःख पर्वताये वडे, दुःख पर्वताये वडे, सुख जवा पाडे दुःख पर्वताये वडे, दुःख पर्वताये वडे, दुःख पर्वताये वडे, सुख जवा पाडे
जे पाहिजे ते किती आहे जवळ एवढं आहे, जे पाहिजे ते किती आहे जवळ एवढं, आणि जे नको ते पर्वता एवढं आहे. आम्हाला सुख पाहिजे. काय पाहिजे? सुख. सुख नको म्हणणारा माणूस भेटणारच नाही तुम्हाला. प्रत्येकाची ओढ सुखासाठी आहे. प्रत्येक जण धावतोय सुखासाठी. जे काही करतोय सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत याच्या पाठीमागे एकमेव उद्देश म्हणजे मला सुख भेटलं पाहिजे, मला आनंद भेटला पाहिजे, माझं जगणं सफल झालं पाहिजे. एकमेव उद्देश. सुखासाठी सगळं करतो आम्ही, सगळं मी आताच बोललो. मग सुखासाठी आम्ही सगळं करत असो तर माझा प्रश्न आहे तुम्हाला पारेवाडीकरांना, सुखासाठी आम्ही एवढी धडपड करतो जन्मल्यापासून आतापर्यंत, सुखासाठीच आम्ही जगलो, सुखासाठी आम्ही धावलो, सुखासाठी नको तेवढे उद्योग केले. मग माझा प्रश्न आहे, सुख भेटलं का? सुख भेटलं का? हा, कोण कोण म्हणतं भेटलं? हा, भेटलं सुख? सुख भेटलं का? कोण आहे सुखी? सांगा ना, सुखी कोण? हा, माझ्या समर्थांचं प्रमाण आहे, मना सज्जना, नाही का, जगी सर्व सुखी असा कोण आहे? सुखरूप आईचा तुझं कोण सांग माझे पांडुरंगा सारखा. सुखरूप आईचा तुझं कोण सांग माझ्या पांडुरंगा सारखा. सुखरूप आईचा तुझं कोण सांग माझ्या पांडुरंगा सारखा. सुखरूप आईचा तुझं कोण सांग पांडुरंगा सारखा. माझ्या पांडुरंगा सुखी नाही, ना राजा सुखी, ना प्रजा सुखी, ना राव सुखी, ना गाव सुखी, कोणच सुखी नाही. तुम्हाला काय वाटतं, अंबानी सुखी आहे का? तुम्हाला वाटतं का अंबानी सुखी आहे? कधी तुम्ही आलात का मुंबईला त्याच्या बंगल्यात? 27 मजली बंगला एकट्याला. किती मजले? 27 मजले एकट्याला. गाड्या किती, नौकर किती, पैसा किती. सुखी असेल ना मग तो? सुखी असेल ना. तुम्ही कधी या आणि सकाळी त्याच्या टेबलवरचा नाश्ता बघा, टेबलवरचा नाश्ता बघा सकाळचा. मीठ नाही, तिखट नाही, तेल नाही, खातोच कशाला? कोण? जगी सर्व कोणी नाही महाराज, आपण बरे नाही का? आपण बरे, आपण अव्यवस्थित आहेत नाही का? असो, मला काय सांगायचं का या जगात सुखी म्हणाल ना, अजिबात नाही, भेटणारच नाही. ठीक आहे, तो बरा आहे, ठीक आहे. आम्ही सुद्धा सर्वे करतोय, आम्ही सुद्धा बघतोय उघड्या डोळ्यानं की या जगात सुख नाही, कठीण आहे. या जीवाला सुख मरेपर्यंत नाही, सरणावर झोपला तत्पर्यंत सुखाची माझी भेट नाही. मग तुकाराम महाराज, असं जर असेल तर आम्हाला सुख नको का? आम्हाला सुख भेटणारच नाही का? आणि जर आम्हाला सुख भेटणार नसेल, आम्हाला सुख जर भेटतच नसेल तर मग जगून करायचं काय? तुकाराम महाराज म्हणले, घाबरू नको, घाबरू नको. सुखाची गरज आहे तुला. अद्याप भेटलं नाही, पण तुला मी आज औषध देणार आणि त्या औषधानं तुला सुख भेटणार, तू सुखी होणार. खरं का तुकोबर आहे? हो, नक्कीच. कारण या जगात सुख आणि आनंद भेटण्याचं एकमेव साधन, एकमेव मार्ग म्हणजे अभंगाचं पहिलं चरण. आपुला तू एक देव करून घ्यावा. 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 आपुला तू एक देव करून घ्यावा.
भेटेल ना सुख तुला, भेटेल ना. फक्त मी सांगितलेल्या गोष्टी कर, माझं सांगितलेलं ऐक, मी सांगितलेल्या मार्गाने जा. सुख भेटल्याशिवाय राहणार नाही. ठीक आहे, तू कोबर आहे, कसं भेटेल सुख? अतिशय सोप्या भाषेत सांगितलं, मराठीत सांगितलं. मराठी ज्याला लिहायला वाचायला येते, ऐकायला येते, कळते, त्यांच्यासाठी सांगितलं, सोपं सांगितलं, सुख खोपं सांगितलं. हो, सुख भेटणार कशानं? आपुला तो एक देव विठाला विठाला विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. आपुला तो एक देव करून घे. त्याच्याशिवाय दुसरा मार्ग नाही, त्याच्याशिवाय दुसरं साधन नाही. दुसऱ्या खटाटोपीनं सुख भेटणार नाही. सुख भेटायचं एकच साधन, देव आपला करून घे. संतांनी सांगितलं आम्हाला काय पाहिजे? सुख. त्यासाठी मार्ग काय? देव आपला करून घेणे. गरज कशाची आहे? सुखाची. मग हा जो मार्ग आहे, संतांनी सांगितलेला जो हा उपाय आहे, हे आम्ही कधी केला का? याचा कधी विचार केला का? गरज तर कशाची बाबा? गरज तर कशाची? सुखाची. संतांनी सांगितलं सुख कुठे आहे? सुख कसं भेटेल? देव आपला करून घेतल्यावर भेटेल. मग याचा विचार कधी केला का? केला का? अरे आम्हाला गरज तर त्याची आहे आणि त्याचा कधी विचार केलाच नाही. विसरलो आम्ही देवाला. तुकाराम महाराज म्हणतात देव आपला करून घे. आम्ही देवाला विसरलो. काय म्हणता महाराज? आम्ही देवाला विसरल्यावर असे सप्ते होतील का? नाही का? देवाला विसरलो आम्ही, विसरलो. तुम्हाला पटतंय का? देवाला विसरलो आम्ही. देवाला जर आम्ही विसरलो नसतो, देवाला जर आम्ही सन्मुख असतो, देवाशी जर आम्ही एकरूप असतो, तर माझं म्हणण्यापेक्षा संतांचं प्रमाण आहे आम्ही सुखी असतो. ज्या अर्थी आम्ही सुखी नाही, त्या अर्थी आम्ही देवाला विसरलो. आम्ही देवापासून लांब आहेत. विसरले देवाला तुम्ही, नाही का तुम्हाला पटत? तुम्ही आज मान्यच करताल. भजन करा विठ्ठल विठ्ठल. उसाचं बिल आलं, उसाचं बिल अकाउंटला आलं आणि बाबाने ते विड्रॉल केलं, काढलं बँकेतून. आणि मग इजारच्या खिशामध्ये पैसे भरपूर होते. आता दिवस नाहीत तसे, पण काय देणं घेणं कुणाचं नव्हतं. पाठीमागं काही कर्ज नव्हतं आणि खिशात तर पैसे होते. बाबांचे पाय आपसुक पेढीकडे वळाले. कुठं? पेढीकडे. कळतं ना पेढी? हा, सोनाराची पेढी. पेढीकडे वळाले. दिवस नाही तिकडे जायचे, ते काही कमीच होत नाही, नाही का? दिवस तिकडे जायचे नाही, पण कुणाचं देणं घेणं नव्हतं. पैसे शिलकीचे होते. बाबांचे पाय पेढीकडे वळाले आणि 1 तोळ्याची नथ केली. 1 तोळ्याची. पहिला काळ होता. हा, नथ माहिती का? नथ. आता नथी नाही, नथ घालणारी नाही का? तो काळच वेगळा होता. सुंदर दागिना होता, नाही का? सौंदर्यामध्ये भर पडायची, एवढा देखना दागिना. आणि मग 1 तोळ्याची नथ केली. सोनारानं पुढी बांधून दिली, ठेवली खिशामध्ये इजारीच्या. आणि बाबा आले ना गावात. संध्याकाळच्या शेवटच्या गाडीनं आले. हातपाय धुतले. राजा राणीचा गोड संसार. जेवण वाढून घेतली. दोघांनी जेवण केली. तरी पण सांगितलं नाही, अजिबात नाही. खिशामध्ये पुढी तशीच. सरप्राईज. काय म्हणता मी त्याला? हा, सरप्राईज. अजिबात सांगितलं नाही. जेवण झाली. माझ्या ताईनं सगळं आवरलं आणि बाबांनी हळूच हात खिशामध्ये घातला आणि ती पुडी काढली आणि माझ्या ताईच्या हातात टेकवली. हे घे. काय हो? बघत खरं? अहो सांगा ना काय? अगं बघ तर. आणि माझ्या ताईनं पुडी सोडली आणि एवढा आनंद झाला, एवढा आनंद झाला. पण तसं म्हणावं लागतं आणि ते त्यांनाच जमतं, नाही का? एवढा आनंद झालाय, पण कशाला हो? काय गरज होती का? त्यांनाच जमतं. ते पॉलिश तेवढी करावी लागते, ते नाही का? असं नका, हरकत नाही. आणि आनंद तर एवढा झाला. माझ्या ताईनं पुडी घेतली, झोपायला गेली. पुडी उशाखालीच ठेवली. रोज सकाळी ऊन पडल्यावर उठणारी ताई त्या दिवशी पाठच उठली. सडा सारवण केलं, चुलीला पेटायला घातलं, आंघोळीला पाणी ठेवलं, आंघोळ केली, घरात गेली, कपाट उघडलं आणि नवी कोरी पैठणी परिधान केली. नवी कोरी पैठणी घातली, आरशा पुढे उभा राहिली, पुढे सोडली, नथ काढली, नाकात टोचली. नाकात टोचली, नथ घातली, अशी घराच्या बाहेर पडली. सकाळची वेळ होती. घराच्या बाहेर पडली, अशी बाजवलीच्या घरात घुसली. सकाळची वेळ होती, तिच्या कामात दंग आहे. तिच्या घरात गेली. अगं बघ की
आता तिचं काम करेल का हिच्याकडे बघल. अगं बघ की तिचं लक्षच जाईना, पुढं पुढं जायची. अगं बघ की, ते म्हणली काय ग, आणि मग चेहऱ्याकडे नजर गेली, नथ दिसली, वा म्हणली किती छान आहे, तुला किती शोभून दिसते, अतिशय गोड वाटते म्हणा. आता आलीच सकाळ सकाळ तर बस ना चहा ठेवते. चहा, आणि मला एवढा वेळ आहे का म्हणली. पटकन उठली का लगेच पुढच्या घरात. कळलं तुम्हाला, तिथं पण तीच कॅशेट. अगं बघ की, तिचं लक्षच जाईना, असं हात पुढे न्यायचे आणि असं करायचे. अगं बघ की, मग ते म्हणलं हा खरंच ग, हा म्हणली बघ ना रात्री पप्प्याच्या बापानं. काय म्हणते, पप्प्याच्या बापानं रात्री आणली 1 तोळ्याची. ती म्हणते वाग छान दिसते. आली तर चहा, नाही 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 म्हणली, एवढा वेळ आहे का मला. उठली का लगेच महाराज 9 वाजूस्तर अख्ख्या पारेवाडीला येडा आणला. बरं आणला तर आणू द्या, मला त्याच्याबद्दल काही बोलायचं नाही. आपल्या नवऱ्याचं कौतुक आपण नाही करायचं, मग कुणी करायचं, कुणी करायचं, आपणच करायचं. आपल्याला अधिकार आहे तो. आपल्या नवऱ्याचा अभिमान आपणच मिरवायचं, नाही का महाराज. आपल्या नवऱ्याचं कौतुक आपणच करायचं. माझ्या ताईनं 9 वाजेपर्यंत अख्ख्या पारेवाडीत काही सुद्धा खर्च न करता पप्प्याचा बाप घराघरात पोचविला. पप्प्याच्या बापानं आणली, पप्प्याच्या बापानं आणली. पप्प्याचा बाप मी तर म्हणतो हा बहुमताने आला असता, एवढ्या जोरात प्रचार झाला पप्प्याच्या बापाचा, घराघरात पप्प्याचा बाप झाला. माझं म्हणणं आहे त्या ताईला, त्याच्याबद्दल मी बोलत नाही, त्याच्याबद्दल माझं काहीच आक्षेप नाही, आनंद आहे मला त्याबद्दल. त्या ताईला माझा एक प्रश्न आहे, ताई पप्प्याच्या बापानं 1 तोळ्याची आणली, तर पप्प्याच्या बापाच्या नावाचा गजर घराघरात केला, आणि ती नथ ज्या नाकात टोचली, ते नाक ज्यानं दिलं त्याचं नाव कुठल्या घरात घेतलं. वाया गेले नाक नाही गेले, वाया गेले नाक नाही गेले, वाया गेले नाक नाही गेले. काय करावे पतीचं लक्षणे, नाक नाही देणे, वाया गेली नाक नाही देणे. पतीचं लक्षणे, नाक नाही देणे, वाया गेली नाक नाही देणे. कुठल्या घरात घेतलं सांगा बरं, सांगा ना कुठल्या घरात घेतलं, घेतलं का. नाक ज्यानं दिलं त्याचं नाव कुठल्या घरात घेतलं. पडलं नाही विसर आम्हाला, विसरलो ना आम्ही देवाला. मी मगच म्हणलं तुम्ही आज मान्य करतात, देवाला आम्ही विसरलो. हो, माझे कबीर बाबा सांगतात, नतनी दी जिस यार ने, नतनी दी जिस यार ने, उसका स्मरण बार बार, नाक दिया जिस यार ने, उसको भूल गई नार, उसको भूल गई नार. हो, विसरलो आम्ही देवाला, सबसेल देवाला विसरलो. मनोच्या जगात सुखी कोणच नाही. जे जे देवाचं स्मरण करतात, देवाशी एकरूप झाले, त्याच्या जगात सुखी आहेत. जे जे देवाला विसरले, देवाला विनमुख झाले, विसरली तया खोर झाली हाने, विसरली तया खोर झाली हाने, विसरली तया खोर झाली हाने, विसरली तया खोर झाली हाने. विसरली तया थोर झाली आणि विसरलो आम्ही देवाला, देवाला विसरलो. पाहिजे काय सुख,
सुख कुठे आहे? सुख कुठे आहे? सुख कुठे आहे? देवाजवळ. अनेक प्रमाणात सर्व सुखाचा आगर बाप रुक्मादेवी सर्व सुखाचा आरंग जनी म्हणे शारंग धर. अनेक प्रमाणात बाबांनी प्रमाण लवकरच दिलं मगा. सुखरूपायचा तुझा माझ्या पांडुरंगा सारखा तू. सुख कुठे आहे? सुख देवाजवळ आहे. सुख देवाच्या पायाजवळ आहे. जीवाला गरज सुखाची आहे, पण मार्ग चुकतोय, दिशा चुकते. आणि मग तुकाराम महाराज म्हणले एक काम कर, देव त्याच्या जवळ सुख आहे, तोच एक सुखरूप आहे आणि त्याला आपलं करून घे, मग तू सुखी. ठीक आहे, तो बरं आहे. आता आम्ही निघालो, देव आपला करून घ्यायला. सुखाची गरज आहे ना, सुखाची गरज आहे म्हणून देव आपला करायला. देवासाठी नाही, देवासाठी नाही, सुखामुळं. सुख हवंय ना, मग देव आपला करून घ्यायचा. ठीक आहे, देव आपला करून घ्यायचा. देव आहे, देव आहे, आपला नाही, आपला नाही. आपला करून घेण्यासाठी जगायचंय आणि आपला करून घेतल्याशिवाय मरायचंच नाही. तुम्ही म्हणले महाराज हे कसं काय शक्य आहे? नाही नाही, जायचंच नाही. त्याला म्हणायचं थांब, आणखी मी आपला करून नाही घेतला. देव आहे, आपला नाही, आपला करून घ्यायचा. हो, कळतं का तुम्हाला? एसटी आले तुम्ही, एसटी न कधी बसले ना, एसटीच्या बाजूचा माणूस आहे ना, तो आहे ना, आहे पण आपलाय का? आहे पण आपलाय का? नाही, आपला नाही. मग काय करतो आम्ही? हळूहळू बोलायला सुरुवात करतो, नाही का? मामा कुठले, कुठे उतरायचे, नाव काय, गाव काय. मग हळूहळू कळतो का लांबून पाहूनच निघाला आपला. जवळ होता पण आपला नव्हता. देव आहे, नाही म्हणायची सोय नाही, देव आहे. आता 21व्या शतकातल्या 5Gच्या नेटवर्क मध्ये राहणाऱ्या मुलांना देव मान्य नाही. ते देवाचं अस्तित्व मानायला तयार नाहीत. शिकल्या सवरलेली इन करून फिरणारी सुटापुटातली पोरं, त्यांना या गोष्टी आजही पटत नाहीत. बरेच जण असे चिकित्सक आहेत, हो, तर्क वितर्क मांडणारे आहेत. आणि म्हणून माझा प्रश्न, माझं सांगणं, देव आहे, आहेच, फक्त आपला नाही म्हणून आम्ही लांब आहेत. फक्त आपल्याला काय करायचंय? त्याला आपला करून घ्यायचा आहे. मग जर आपला करून घ्यायचा असेल तर काय करावं लागेल? काय करावं लागेल? झालं आपलं कीर्तन, सार सांगतोय कीर्तनातला बस. आणि आज गावागावात मी हेच सांगायसाठी येतो, मोकार उद्योगधंदे करायचे नाही आणि लय काही सोंग आणायची नाही. देव आहे, फक्त आपला करायचा. सुटला मराया मोकळं, मरायला मोकळं, जगणं सफल झालं. तुला म्हणे जन्मा आल्याचे स्वार्थ कधी? विठ्ठलची एक देखील. जावई आमदार भेटल्यावर का मुकदम भेटल्यावर? जीवनाचं सार्थक कधी? मुलगा कलेक्टर झाल्यावर. माझा मुलगा आता कलेक्टर झाला, जीवनाचं सार्थक झालं. येड्या, कलेक्टर झाला त्या दिवशी तुला घराच्या बाहेर. तुझं कसलं जगण्याचं सार्थक झालं? जगण्याचं सार्थक विठ्ठलाची एक देखील बस. त्याला बघण्यासाठी आम्ही जन्माला आलो. आम्ही माणूस म्हणून का जन्माला आलो हेही आम्हाला अद्याप कळलं नाही. अरे भगवंतांनी सोन्यासारखा मनुष्य देह का दिला? कशासाठी दिला? आणि कुठं खर्ची करतोय आम्ही? काय कमवतोय आम्ही? काय मिळवतोय आम्ही? काय घेऊन जायचंय आम्हाला? कुठं आम्ही दिवस दिवस वाया घालवतोय आमचा? आणि हे जीवन आहे ना, हे परत नाही, परत नाही. हे अनमोल आहे, हे अनमोल आहे. विठाला 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 विठाला. ए बंदे, ए बंदे, मिलाता तन रतन तुझको. ए बंदे, मिलाता तन रतन तुझको, मिलाया खाक में. ए सजन क्या कहूं तुझको, ए सजन क्या कहूं तुझको. अनमोल मनुष्य जन्म, अनमोल, परत नाही. शेवटची पाळी, शेवटची पाळी. आणि इथं जर चुकला का परत 83,99,999 शेवटची पाळी. एक मनुष्य जन्म आणि चुकली यावर मग फेरा पडे, फेरा पडे. शेवट इथं आलो. आता चुकायचं नाही, आता सावध व्हायचं, आता अलर्ट व्हायचं, सावध व्हायचं, नाही का? काय प्रमाणे? उठा उठा जागे वारे आता, उठा जागे वारे आता. स्मरण करा पंढरीनाथा, स्मरण करा पंढरीनाथा. भावे चरणी
माता आणि स्मरण करा पंढरीनाथ. तुमचं कसं आहे भावी चरणी तुमचं ठेवा कसं आहे माता. तुमचं कसं आहे हा संतांनी सांगितलं उठा जागेवारी आता तुमचं कसं आहे पारेवाडीकर मराठीच बोलतोय मी मराठीच बोलतोय उठा जागेवारी आता तुमचं कसं आहे तुम्ही अगोदर उठता का जागा होता संताचं प्रमाण तर असं आहे बुवा उठा जागेवर. तुमचं कसं आहे म्हणून विचारतोय मी तुमचं कसं आहे तुम्ही अगोदर उठता का जागा होता रात्रंदिवस घोकितो तुम्ही सावध आहात. हा रात्रंदिवस घोकितो तुम्ही सावध राहा. तुमच्या नगरीचा आम्हा नाही भरवसा. हा तुमच्या नगरीचा आम्हा नाही भरवसा. उजेड पडताना गळा पडेल भाता. हे उजेड पडताना गळा पडेल भासा. उजेड पडताना गळा पडेल भाता. हे उजेड पडताना गळा पडेल भासा. किती बाई बाप कशी लागली झोप. किती बाई बाप कशी लागली झोप. हे उठो किती बाई बाप कशी लागली झोप. किती बाई बाप कशी लागली झोप. विठाला 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 ढला 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 विठाला. 12 वाजतील मग जमल ना विठाला 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 ढला विठाला ढला विठाला विठाला. हो, ठीक आहे तू खबर आहे आम्ही देव आपला करायला निघालो देव आपला करण्यासाठी आम्ही बाहेर पडलो मग काय करावं लागतं काय करावं लागतं सांगून जातो आज जर जमलं तर देव आपला होणारच तो आहे ना बाबा त्यांच्या घरी आहेत बाबा त्यांच्या घरी आहेत आणि मी जर त्यांच्याच घरी पोहोचलो तर ते मला भेटतील का नाही भेटतील का नाही काय सांगतो व्यवहार व्यवहार काय सांगतो हा सरपंच साहेब त्यांच्या घरी आहेत आणि मी जर योग्य मार्गाने योग्य दिशेने त्यांच्या घरापर्यंत पोहोचलो तर सरपंच साहेब मला भेटले पाहिजेत का नाही तुमचं काय मत आहे भेटले पाहिजेत ना भेटलेच पाहिजेत जर मी रस्ता चुकलो तर कधी भेटतील नाही भेटणार. भेटणारच नाही बेटा देव आपला करायला निघालो आम्ही देव आम्हाला सुख हवंय ना मग देव आपला केल्याशिवाय भेटत नाही हे कळलंय आम्हाला मग आम्ही देव आपला करायला निघालो मग काय करावं लागतं देव कुठे आहे इथून आमची सुरुवात आहे आता देव आपला करायचा आहे ना मग देव कुठे आहे देव कुठे आहे त्याचा पत्ता मग त्या पत्त्यावर जायचं आणि मग त्याला आपलं करायचं आणि मग सुखाला पात्र व्हायचं कुठे आहे देव देव कुठे पारेवाडीकर तुमचा आणि माझा पहिलाच प्रसंग आहे देव कुठे देव देव करता का नाही तुम्ही करता ना देव 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 कुठे बोला ना कुठे देव कुठे देव देव गुरु पाशी आहे. देव गुरु पाशी आहे. देव गुरु पाशी आहे. हो, देव गुरु पाशी आहे. वारंवार सांगू काय वारंवार सांगू काय देव गुरुचे पदावे म्हणून गुरुचे पदावे वारंवार सांगू काय वारंवार सांगू काय म्हणून गुरुची भजावे म्हणून गुरुची छान बाबा देव गुरुपाशी आहे मित्र असं म्हणेल माझ्या संताचं प्रमाण आहे गुरुच देव आहे माझ्या विठ्ठलाचा कैसा प्रेम भाव आपणची देव होय गुरु होय गुरु गुरुच देव आहे मग कुठे आहे तो विचारा ना ज्ञानेश्वरीला विचारा ना कुठे आहे गुरु गुरुच देव आहे देव गुरुपाशी आहे बाबांच्या प्रमाणानुसार गुरुपाशी देव आहे देवच गुरु आहे मग तो कुठे आहे? कुठे आहे सद्गुरु विचारा ना ज्ञानेश्वरीला मज हृदयी
सद्गुरु. आणि मग देव कुठे? देव कुठे? विचारा ज्ञानेश्वरीला. आता जास्त वेळ घेत नाही. संप्रदायाचा आधार, संप्रदायाचा पिनल कोड ज्ञानेश्वरी. देव कुठे आहे? माझ्या माऊलीची 700 वर्षापूर्वीची क्रांती आहे. 700 वर्षापूर्वी माऊलीनं देव सांगितला. आजपर्यंत या 21व्या शतकातल्या माणसाला कळाला नाही. आजपर्यंत आम्हाला समजलं नाही. आजपर्यंत आम्हाला उमजलं नाही. कुठे आहे देव? देवासाठी आजही आम्ही हिमालयात फिरतो, कडे कपारीत फिरतो, त्याला कुठेतरी डोंगरामध्ये आम्ही शोधतो. अरे माझ्या माऊलीची क्रांती आहे. कुठे आहे देव? ज्ञानेश्वरी वाचाना. वाचावी ज्ञानेश्वरी, वाचावी ज्ञानेश्वरी, वाचावी ज्ञानेश्वरी, वाचावी ज्ञानेश्वरी. डोळा पहावी पंढरी, डोळा पहावी पंढरी. ज्ञान होय अज्ञानाचे, ज्ञान होय अज्ञानाचे. डोळा पहावे पंढरी, डोळा पहावे पंढरी. ज्ञान होय अज्ञानाचे, ज्ञान होय हो, वाचाना ज्ञानेश्वरी. ज्ञानेश्वरी माझ्या माऊलीनं लिहून ठेवलंय. सांगितलं कुठे आहे देव? देव कुठे आहे? मी हृदयामध्ये रामू, मी हृदयामध्ये रामू, आस्था सर्व सुखाचा रामू, हे भ्रांती कामू विषयावरी. माऊलीची ओवी आहे, शेख बाबाची नाही. शेख बाबाची नाही. माऊलीचं ऐकाल ना, ऐकाल ना माऊलीचं. कुठे आहे देव? देव कुठे आहे? मी हृदयामध्ये रामू. हो, कुठे आहे राम? राम कुठे? कुठे आहे राम? अयोध्या. कुठे आहे राम? अयोध्येत पण आहे. पण जोपर्यंत मी हृदयी कळणार नाही तोपर्यंत अयोध्येतला कळणार नाही. हो, सोपं सांगेल मी, आणखी सोपं सांगेल, प्रमाणानं बोलेल आणि सिद्ध करून देईल. विठाला विठाला. अनेक संतांचे प्रमाण आहेत, नाही का एवढ्यावर भागत. चला पुढं. पैठणच्या नाथ महाराजांना विचारा. पैठणच्या नाथ महाराजांनी भागवतामध्ये ओवी लिहून ठेवली. बघा ना, कुठे देव? माझे नाथराय सांगतायत, देव सदा जवळीची असे, देव सदा जवळीची असे, त्या लागी जन कैसे पिसे, पाहू जातात देशोदेशी. आणि हे पाहून तो गदगद हसे. वेडा रे वेडा, मला शोधायला निघाला. आपलं कसं झालं माहितीये का? काकेत कळसा आणि गावाला वळसा. हसतो तो. देव सदा जवळीची असे. आणि या जगाला काय पिस भरलं? इकडं तिकडं मला शोधतायत. मी तुमच्या जवळ आहे, मी तुमच्या आत आहे. जवळ म्हणणं सुद्धा मान्य नाही. आत आत, तुमच्या आत आहे देव आत्ता. तुझे आहे तुझ पाशी, तुझा आहे तुझ पाशी, ए तुझा आहे तुझ पाशी, तुझा आहे तुझ पाशी, तुझे आहे तुझ पाशी, तुझे आहे तुझ पाशी, ए तुझा आहे तुझ पाशी, परी तुझा का
चुकलायस. कुठे आहे देव? आणखी किती प्रमाण देऊ? प्रमाणात 1 तास घालवेल एवढी प्रमाण आहेत. चला पुढं. माऊलीनं सांगितलं, नाथरायानं सांगितलं, नाही का आमचं भागत, माझ्या जनाईला विचारा. नामयाचे दाशे म्हणून जे नाक अखंड आयुष्य त्या ठिकाणी संपवलं, त्या माझ्या पंढरीवासी जनाईला विचारा, त्या माझ्या माईला विचारा. आई देव, माझे जनाई सांगते देव आहे, देव आहे. दोनदा लिहिलं देव आहे, आहेच देव आहे, पण कुठं? हृदयी मंदिरी शोधूनी पाहे. जनाईचा अभंग आहे का नाही? देव आहे, देव आहे, हृदयी मंदिरी शोधूनी पाहे. कोण म्हटलं हे? कोण म्हटलं हे? जनाईनं. शेख बाबा नाही. शेख बाबाचं काहीच नाही, पदरचं मांडीतच नाही. त्यांचं आलेलं कोरं तुमच्या समोर मांडतोय. अजिबात बेड मिसळ करीत नाही. खिशातल्या पुढ्या तर मी कवाच सोडित नाही. महाराज, जनाईचं सांगणं देव आहे, येड्यासारखं शोधू नको, हृदय मंदिरी शोधून पाहिजे. तो तुमच्याच जवळ आहे, तुमच्या आत आहे, आत्ता आहे. पुरावा काय? पुरावा काय? हा, पुरावा काय? काय पुरावा आहे? बोला ना, काय पुरावा आहे? हा, अहो एका ठिकाणी कीर्तन झालं आणि मी असंच सांगत होतो ओरडून का देव तुमच्या जवळ आहे, तुमच्या हात आहे. एक जण इन केलेला शर्ट वाला असा आला गाडीच्या पुढं. म्हणला, बाबा तुम्ही मगापासून 1.5-2 तास बोलले, देव माझ्या जवळ आहे, देव प्रत्येकाच्या हृदयात आहे. मग देव माझ्यात पण आहे का? म्हणलं हो, तुझ्यात पण आहे. मग याला पुरावा? म्हणलं अलीकडे. त्याला गाडी जवळ बोलून घेतलं. म्हणलं मला सांग बरं, तू जिवंत आहे का मेलाय? ते माझ्याकडे असं डोळे करूनच बघायला लागलं. म्हणजे मेलाय का म्हणलं सुद्धा ऐकू वाटत नाही, म्हणजे मरायचं नाही काय? हा, तेवढं श्वास सहन होत नाही आम्हाला. म्हणलं असं काय बोलता बाबा? म्हणलं काय झालं? मी तर जिवंत आहे, तुमच्या समोर उभा आहे, तुमच्याशी बोलतोय. अरे माझ्या समोर उभा आहे, माझ्याशी बोलतोय, हाच पुरावा आहे का तुझ्यात देव आहे? हाच पुरावा आहे का तुझ्यात देव आहे? याला प्रमाण आहे. चाले हे शरीर कोण बोलवितो? तुझी सत्य वेदाशी बोलणे, तुझी सत्य वेदाशी बोलणे, तुझी सत्य वेदाशी बोलणे, तुझी सत्य वेदाशी बोलणे. आणि या मातीला चालवतोय, या जडाला चालवतोय. देव तुमच्या आत आहे, त्याला आत्मा म्हणतात. काय म्हणतात? तुमच्या कुडीला, तुमच्या या मातीला, या 5 फुटाच्या देहाला जो चालवतो त्याला आत्मा म्हणतात. जो तुमच्या आतमध्ये आत्ता आहे. आणि हा आत्मा त्या परमात्म्याचा अंश आहे. परमात्मा, विश्वात्मा, जो ब्रह्मांडाचं नियमन करतो, ज्या ब्रह्मांडाला चालवतो तो विश्वात्मा, तो प्रचंड आहे, तो व्यापक आहे. आणि त्याचा एक बिंदू, त्याचा एक अंश या कुडीमध्ये पडला आणि या मातीला चालवतो, बोलवतो, उठवतो, खेळवतो, हसवतो, रडवतो. तो कोण? तो आत्माराम. चाले हे शरीर कुणाची असते, कोण बोलाविते हरी वीणा, कोण बोलाविते हरी वीणा. चाले हे शरीर कुणाची असते, कोण बोलाविते हरी वीणा, कोण बोलाविते हरी वीणा. तो तुमच्या जवळ आहे. देवासाठी लांब जाऊ नका. वास्तवत आहे का? आणखी प्रमाण देऊ.
आणखी सांगू का? संताची वचने सगळे. देवासाठी वेडपिसा होऊ नका, देवासाठी बोंबलत फिरू नका, देवासाठी सोंगा आणि ढोंगा आणू नका. देव तुमच्या आत आहे, तुमच्या जवळ आत्ता आहे, फक्त त्याला आपलं करून घ्यायचं. म्हणून देवाचं ठिकाण सांगतोय मी, देवाचा पत्ता सांगतोय मी. देव कुठं आहे त्याला आपलं करायचंय ना. व्यवहार सांगतो. माझी ताई उपवर झाली, माझी ताई उपवर झाली आणि तिला आपलं करायचंय. माझी ताई उपवर झाली आणि आम्ही तिला वरून आपलं करतो. व्यवहारामध्ये आपल्या घरची सून बनवतो, आपली बनवतो. त्यासाठी काही रीत आहे का नाही? आहे का नाही रीत? का जाऊन घेऊन आले लोक बुटानी तर मारतील ना. हा असं आहे का? काही त्याला पद्धत आहे का नाही? अगोदर नवऱ्याकडची माणसं जातात, ती बघायतात, पुन्हा नवऱ्याची बहीण जाते, पुन्हा नवरा मुलगा. ले कुठं नेते एवढे सांगायला वेळ नाही आपल्याकडं. आणि एवढं सगळं झाल्यानंतर मग ती परक्या घरची ताई माझी आम्ही आपली करतो, आपल्या घरी आणतो, ती आपली होते. मी काय सांगतोय, देव आपला करायचा आहे. अगोदर ठिकाण माहित पाहिजे. ते ठिकाण तुम्हाला मी सांगितलं एवढ्या प्रमाणानं. आणखी प्रमाण देऊ का? प्रमाणात्मकच म्हटलं मी 1 तास घालवलं. बाबा तर नाही, बाबा शब्दाला प्रमाण आहे. बाबा शब्दाला प्रमाण बसणार, कारण प्रमाणाशिवाय बोलतच नाही. कारण बुवाच प्रमाणिक आहे. विठाला शेवटचं प्रमाण देव. देव तुम्हाला कळा म्हणून बोलतो. माझ्या कबीर महाराजचं प्रमाण कबीर बाबा बोलतात बघा, ऐका. मुझको काहे ढूंढे बंदे, ए बंदे मुझको काहे ढूंढे बंदे, मैं तो तेरे पास में, नाम है मंदिर नाम है मस्जिद ना काबे कैलाश में, खोजी हुई तो तुरंत मिले है पल भर की तलाश में, कहते कबीर सुनो भाई साधो, मैं हर श्वासों की श्वास में. कुठे आहे मी कुठे आहे? माझ्या कबीर महाराजांचं प्रमाण आहे, मी तुमच्या जवळ आहे आत्ता. मग देव आता आपल्या जवळ आहे. आई, देव तुमच्या जवळ आत्ता 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 तुमच्या अंतकरणात. म्हणून तर तुम्ही माया पुढे बसले आणि मी तुम्हाला बोलतो. देव आहे ना, आत्माराम रूपाने तो नांदतोय तुमच्या या कुडीमध्ये. कधीपासून? जन्माला आल्यापासून नाही, जन्माच्या आधीपासून 9 महिने 9 दिवस त्याच्या जीवावर आम्ही आईच्या गर्भात जिवंत राहिलो. त्याच्या जीवावर आईच्या गर्भात आम्ही फिरत होतो. सत्ता कोणाची होती? सत्ता कोणाची होती? त्याचीच ना. मग तो तवापासून आपल्या जवळ आहे, फक्त आणखी आपला झाला नाही, थोडंच राहिले बस. देवासाठी तो जवळ आहे, आपला करायचा. थोडं सोपं आहे, जास्त अवघड नाही. म्हणून तुकाराम महाराज म्हणले, तुका म्हणे सोपे आहे सर्व. आता आम्हाला पत्ता कळला, आपलं करायचंय, जवळ आहे. मग आता चला डॉक्टर कडं. हा आता आहे ना, मग चला डॉक्टर कडे. आता डॉक्टर नस मोकळी करतो सगळी, नाही का? आम्ही काय ते आहेत का तिथं बसलेले? ते त्यांनीच करावं. हा माझ्या हनुमंतरायांना दाखवावं, नाही का? मग मगापासून सांगतोय मी, तुमच्या आत आहे, तुमच्या आत आहे. मग चला डॉक्टरला म्हणावं, तू बी बघ आणि मला बी दाखव, नाही का? बघितला का? त्याला दिसला का? नाही. मग हाय ना तुमच्या जवळ, आपला करायचा आहे, तुमच्या जवळ आहे. त्याला प्रगट करायची कला शिकून घ्या. देव लांब नाही, आपला कसा होईल सांगतो. भजन करा. विठ्ठल तुमच्या जवळ आहे, पण ते लपलंय म्हणून आपलं नाही. मला बोला बरं आता पटकन, तुम्ही ज्या धरती मातेवर बसले, हिच्या खाली पाणी आहे का नाही? आहे ना? हो म्हणा ना. मित्र काय पायाळू का काय? हा हो, आहे का नाही पाणी? आहे ना. पाऊस काळ जास्त असेल तर पाण्याची पातळी वर, पाऊस काळ कमी असेल तर पाण्याची पातळी खोल. पण पाणी आहे का नाही? पाणी हाय, पण पाणी आपलं झालंय का? पाणी आहे ना, पण आपलं झालं नाही, कारण तिथपर्यंत आपण पोहोचलो नाही, त्याच्यापर्यंत आपण गेलो नाही. मग देव आहे, मगापासून बोलतोय, आपला झाला नाही. मग आता जायचंय, मग तो भेटेल. आता तो आहे पण भेटत नाही हो. ह्याचं कारण तुम्हाला सांगतो. तो कसा आहे माहितीये का? कसा आहे? जशी ऊसात साखर, दुधात लोणी, लाकडात अग्नी. आहे का नाही? आहे ना. लाकडात अग्नी आहे का नाही? आई, लाकडात अग्नी आहे का नाही? आहे ना. मग अग्नी भासतो ना, मग लाकडाला हात लावला की टाकून दिलं कधी? भाजलं का हाताला? नाही. मग लाकडात अग्नी नाही का? आहे. मग तेच सांगतो तुम्हाला, तुमच्या देव आहे ना, हाय, पण आणखी दिसलाय का? नाही. का? लपलाय तो. आहे तुमच्यात, पण असं नाही कळायचा, त्याला प्रगट करावं लागेल. आणि म्हणून सद्गुरूला शरण जावं लागतं, म्हणून संताला शरण जावं लागतं. तुमच्या जवळ असून तुम्हाला भेटणार नाही, नाही भेटायचा. अविट गे माये विटे ना, जवळी आहे परी भेटे ना. का? लपलाय ना तो. तसं लोणी लपलंय दुधात, नाही का?
ताई स्वयंपाक करता माझे दृष्टांत मालिकेत भेटणार नाही, माझं कीर्तन वाचून नाही, मी आळंदी देहू पंढरपूरला शिकलेला कीर्तनकार नाही, मी 10-5 वव्यान 10-5 अभंग पाठ करून तुमच्या पुढे येत नाही. मला जे कळलं सद्गुरु कृपेनं, जे मला भेटलं, माझ्या जीवनामध्ये परिवर्तन झालं, भक्ती आणि देव मला कळाला, जगण्याचं जाण आणि भान मला आली आणि तेच तुम्हाला यावी एवढा हेतू घेऊन मी तुमच्यापर्यंत पोहोचतो. याच्यापेक्षा वेगळं माझं कीर्तन नाही. स्वयंपाक करताना तुम्ही करताना आई स्वयंपाकघरामध्ये करताना म्हणजे काय महाराज, आमच्याशिवाय कोण करतं नाही का? बोला ना तुम्ही बोलतच नाही. महाराज ताई तुम्ही स्वयंपाक करता, मिरची कापली बिया होत्या ना, शाबास बिया होत्या. टोमॅटो कापले बिया होत्या ना, हो. गवारी शेंग फोडली बिया होत्या ना, घेवडे शेंग सोडली बिया होत्या ना, वांग कापलं बिया होत्या ना, कांदा कापला बिया होत्या ना. झोपले नाहीत ना, नका झोपले, लांबून आलो हे. कांदा कापला बिया होत्या ना, नाही नीट सांगा, विचार करून उत्तर द्या. कांदा कापला बिया होत्या नाही, मग कांद्याला बी नाही का? कांदा बिगर बियाचा येतो का? तुमच्याकडे कसं आहे? कांद्याला बी नाही का? हाय. मग कांदा कापला बिया भेटल्या का? तुम्हाला मगाच म्हणलं नीट उत्तर द्या. आता म्हणता कांद्याला बी हाय का? तर हाय. मग कांदा कापला बिया भेटल्या का? हाय का? हाय बी म्हणता, नाही बी म्हणता. मला सुधरा ना आता, नाही का? कांदा कापला, कांद्याला बी तर हाय म्हणता तुम्ही, कांदा बियाशिवाय येणार नाही. मग कापल्यावर भेटला का? नाही. मग त्याला बी नाही का? हाय. तुमचं काय चुकलं? बरोबर आहे ना? कांद्याला बी हाय, कापल्यावर भेटलं का? नाही. का नाही भेटलं? बी हाय पण कांद्यात लपलंय. मग काय करावं लागतं? असा कांदा घ्यायचा, 5 हळदीची बोट, 5 कुंकवाची बोट, 1 नागवेलीचं पान, 1 सुपारी, थोड्या अक्षदा आणि असं ठेवायचं आणि बियाला म्हणायचं निघ. बापाने ठेवलंय का? 50 पिढे गेले ते निघणार नाही ना. मार्ग चुकीचा आहे तो, साधन चुकीचं आहे ते. आणि असं काही करून देव भेटतो काय? काय करावं लागेल? कांदा घ्यायचा आणि शाळा मास्तरकडे जायचं. गुरुजी 20 वर्ष झाले कांदा कापते हो, आणि म्हणतात याला बिया आहेत, जरा बाळ दाखवता का? कुणाला? गुरुजीला? कुठं? आमदाराकडं? कुठं? कोर्टात? कुठं जायचं नाही. कांदा घ्यायचा ना, ऐका, कांदा घ्यायचा आणि खानदानी शेतकऱ्याकडे जायचं. खानदान शब्द नीट ऐकायचा, खानदान. कारण आता शेतकरी पण लय निघालेत नाही का? खानदानी शेतकरी असावा हो, नाहीतर आता पायलीचे 50 आहेत कलियुगामध्ये, पोट भरण्यापुरतं जगे. त्यांना शरण जाऊन नाही, खानदानी असावा आणि त्याच्याकडे कांदा घेऊन जायचं. ए राजा, दादा मी कांदा कापते आज 20 वर्ष झालं, आणि म्हणतात रे या कांद्याला बिया आहेत पण आतापर्यंत मला भेटल्या नाही, काय करू सांग? आणि मग माझा शेतकरी म्हणतो इकडे येता चल, आणि मग कांदा घेतो आणि असा अर्धा कापतो, आडवा, उभा नाही आडवा. आता हे मी सगळं सांगू का? तुम्हाला माहिती आहे ना, असा आडवा कापतो, आडवा, वरचा भाग टाकून देतो आणि मुळीकडचा भाग वाप्यात लावतो, त्याला खत पाणी घालतो, 15 दिवस महिना त्याला जोपासतो. असा वरती अंकुर येतो, हळूहळू वरती नळा येतो, त्यांना याला पांढरं, कीर्तनात लवकर होतं हे सगळं. हळूहळू त्याला असं पांढरं फुल येतं आणि त्या फुलामध्ये काळे 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 कुठून आले? आभाळातून नाही, कुठून आले? कांद्यातून आले. महाराज ते कांद्यातच होते, लपलेले होते, त्याला फक्त आपले करायचे होते. त्यासाठी या रीतीने जावं लागतं. देव तुमच्या जवळच आहे, देवासाठी येडं होऊ नका. देव कुठं लांब नाही, फक्त तो लपलाय आणि लपलाय म्हणूनच माझी जनाई काय म्हणली, कोण लपतो कोण तुमच्याकडं? साव लपतो का चोर लपतो? आणि माझी जनाई काय म्हणली, धरला पंढरीला पंढरीचा चोरा, पंढरीला पंढरीचा चोरा, धरीला पंढरीचा चोरा, धरीला पंढरीचा गळा बांधोनी या चोर, हृदयी बंदी खाना केला, आत विठ्ठल
जवळ आहे, पण असा भेटायचा नाही. त्याला सद्गुरूला शरण जावं लागेल, रीत विचारून घ्यावं लागेल, जशी आम्ही शेतकऱ्याला विचारली नाही का. आणखी एक उदाहरण देऊ का? हा, करा भजन. विठ्ठल विठ्ठल. तुमच्या जवळ आहे, आपला झाला नाही म्हणून उदाहरण देतो नाही का. आपला करायचंय, जगणं सफल झालं, बस सार्थकी लागलं, जीवन सफल झालं. आता काय करायचं नाही. संसार संसार होणार आहे, तुम्ही सोबत आणलाय. संसार तुम्ही सोबत आणला आहे. जेवढं तुमच्या नशिबात आहे तेवढंच भेटणार आहे. या भारतामध्ये एकच चायवाला नव्हता. तुम्ही झोपले नाही ना. हा, नशिबातल्या गोष्टी भाग्य आहे. हो, जे आणलंय ते तुम्हाला भेटणारच आहे, चिंताच करू नका. आणि जेवढं भाग्यात आहे तेवढंच भेटणार आहे, एक पैवर भेटणार नाही, हे पण लक्षात ठेवा. हा, अजिबात नाही. बघा ना, तुम्ही अभ्यास करा ना कधी कधी. हा, बाबा मध्ये 2 फुटाचा बांध आहे, इकडे 1 एकर आहे, इकडे 1 एकर आहे. 2 सख्खे भाऊ, फक्त अर्धा फूट बांध आहे. त्याचा 1 एकर ऊस आहे, याचा 1 एकर ऊस आहे. माती तीच, जमीन तीच, क्षेत्र तेवढंच, पाणी तीच, मेहनत तीच, बियाणं तीच, आणि तोड यावी आणि दोघाचा कारखान्याला जावा. व्यवहार काय सांगतो? क्षेत्र तेवढंच, बी तेवढंच, मेहनत तीच, माती तीच. तुमचं काय मत आहे? दोघांचं कसं निघलं पाहिजे? व्यवहार आहे ना हा, सगळं सारखंच. मग त्या फक्त दोघांच्या वजनाच्या चिठ्ठ्या घेऊन या. महाराज, क्विंटलचा तरी फरक पडणार, क्विंटलचा. भाग्य होय, विधी लिखित आहे. जेवढं आहे ना तेवढं भेटणारच आहे, चिंताच करू नका. आम्ही का आलो आम्ही का जगतोय आम्ही, ह्याला फक्त आपलं करण्यासाठी. तो आहे जवळ, फक्त आपला झाला नाही. आणि याचं कारण आहे, तो लपलाय म्हणून आपला झाला नाही. दिसला असता तर कुणी घेतला असता, लपलाय ना म्हणून नाही. कसा? जशी उसात साखर आहे का नाही. साखर कुठे? एक जण म्हणलं डब्यात, म्हणलं पट्ट्या, भारी काम आहे नाही का. साखर कुठे? उसात. मग आता उसात साखर जर असेल तर मी मुंबईहून आलो, ताई म्हणली महाराज लय लांबून आलात, हातपाय धुवा, चहा करते, गरम गरम चहा प्या, फ्रेश वाटेल. ताई पळत गेली, गॅस पेटवला, टोप ठेवला, आदन ठेवलं, आणि चहात काय टाकतो आम्ही? बोला ना, आता हे बी मी सांगू का? साखर. काय टाकतं? साखर. ताई पळत गेली आणि तिच्या अंगणा पुढं असं मुळीची मुळी पडली होती, पटकन टिपरू तोडलं. हा, पी आता चहा. मुंबईला परत गेला तरी चहा होईना. बरं, ताईचं काय चुकलं का? चहात काय टाकतो आम्ही? साखर. साखर कशात आहे? ऊसात. मग ताईने चहात काय टाकलंय? काय चुकलं का ताईचं? नाही, चुकलं काही नाही, फक्त रीत चुकली, मार्ग. ऊसात साखर आहे, ऊसात साखर आहे, पण ऊसाला कळाना. कुणाला? ऊसाला कळाना. ऊसात साखर आहे. बरं, ऊसाला का कळाना? ऊसखोडीचा. कोण? ऊसखोडीचा. आणि तुम्हाला माहिती का बाबा, ऊसखोडीचा आहे म्हणून शेतकरी का ऊस तोडीत नाही? तो टोळी मागवतो, टोळी. हा, शेख बाबा कुठे आहेत? पनवेलला. महाराज लेच लांब आहेत, या या. हा, टोळी 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 नाही का. बाहेरून शेतकरी ऊस तोडीत नाही का? ऊसखोडीचा आहे, बाहेरून टोळी मागवतात. मग बाहेरून टोळी येते आणि ऊस तोडते. कसा माहितीये ना तुम्हाला? कसा? असं एक हात वर वाड्याला, एक हातात कोयतं, मुळीवर रट्टा, ऊस हातात, कोयता उलटा, इकडून इकडून सारला, उलट्या हाताने वाड्यावर रट्टा, ऊस मोकळा. ऊस वावरात मोकळा. आता ऊस मोकळा नीट बसत नाही का? ऊस खोडीचा आहे ना, ऊस खोडीचा आहे, ऊस मोकळा नीट बसत नाही. मग ऊसाची काय केली? मुळी. ऊसाची काय बांधली? मुळी. अरे दुसरं वर्ष, चला 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 चला, खालच्या आरीचा, वळच्या आरीचा, इकडल्या गलीचा, मुळी. ऊसाला मुळी एकत्र, पण ऊस मुळीत बी नीट बसत नाही. ऊस खोडीचा आहे ना. तुम्ही लय मनावर घेऊन ऐकायला लागले. ऊसाच सांगतोय मी नाही का. ऊस लय ऊस मुळीत हात बाहेर काढी, पाय बाहेर काढील कोण? ऊस खोडीचा आहे, मुळीत नीट बसत नाही. कसा तरी ऊस उचलला आणि गाडीत ढकलला. आषाढी गेली, कार्तिकी गेली, आता माझ्या गोरोबा काकाची वारी गेली. ऊसाला बळच गाडीत ढकलला, पण ऊस एवढा खोडीचा, गाडीत नीट बसना. हो, भैरवनाथ एवढं जवळ आहे तरी पण ऊसानं मध्ये उडी मारलीच. ऊस कारखान्यापर्यंत गेलाच नाही. ऊसात साखर होती, साखर, पण हे खोडीचा ना. तुम्ही खरंच टेन्शन घेतलेले नका, एवढं टेन्शन आहे. ऊसच सांगतोय मी, एवढा खोडीचा ना, मध्येच उडी मारली ऊसानं. आणि त्याच्या दुर्दैवानं जिथं उडी मारली ना बाबा, तिथं आता मोठा बोर्ड लावला, डिजिटल मोठा बोर्ड. आणि त्या बोर्डवर काय लिहिलं माहिती का?
येथे उसाचा थंडगार ताजा रस मिळेल लिंबू पिळून, आणि तिथं यानं उडी मारली. सकाळ सकाळची वेळ, इकडे दिवाबत्ती झाली होती, चरखा पुसून उदबत्ती लावली होती, आणि आलं ना पुढं भांडवल बिगर पैशाचं. आणि आता काय बघता माझ्याकडे, आता काय ऊसाला आरती आहे का? धरला ना ऊस, मी एक पाय पुढं एक पाय माग, आणि असा चरखेला लावला ना, चार 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 करत बाहेर. बरं एकदा का बघता का नाही, परत धरला, परत दुमतीला, कोण? ऊस. परत चरख्यात, परत चरा चरा करी बाहेर. आता काय तांबडं फोडायचं का काय? हा, परत धरला, परत दुमतीला, परत चरख्यात. महाराज चोत्र्या झाल्या चोत्र्या. ऊस उकांड्यावर गेला, ऊस फुकट मेला. ऊसात साखर होती, साखर. अरे फुकट गेला, मेला उकांड्यावर चोत्र्या होऊन. हो, काय चुकलं ऊसाचं? काय चुकलं ऊसाचं? ऊसाचं काय चुकलं नाही, फक्त ऊस कारखान्यात आला नाही. ऊस महाराज तुम्ही तर आमच्या जोरच उठले. कारखान्यात गेलो आम्ही काय माघारी येऊ का? त्या कारखान्यात म्हणतच नाही, आम्ही कारखान्यात नाही आलो. ज्या कारखान्याचे डायरेक्टर माझे ज्ञानोबा आहेत, ज्या कारखान्याचे डायरेक्टर माझे तुकोबा आहेत, ज्या संत मांदळीनं हा वारकरी संप्रदायाचा कारखाना उभा केला, या कारखान्यात या आणि साखर बाहेर पडते का नाही बघा. आणि जर नाही पडले, शेठ बाबा बोलूच नका. विठाला विठाला मार्ग चुकला आमचा, वर्म चुकला आमचं, देवापासून लांब गेलो आम्ही. आणि तुमची किंमत तुम्हाला वाढवायची असेल तर देवाला धरून राहा, तुमची किंमत तुझं वाढेल, तुमचं सर्व सर्व चांगलं होईल, देव तुमचा होईल. वाट बघतोय तो, वाट पाहे उभा बेटीची आवडी, नाही का? वाट बघतोय तो, कधी येतो माझ्याकडं, कधी येतो माझ्याकडं. पण हे पुढंच पळतोय, पुढंच पळतोय, काही सुधारण्याला. महाराज चला पुढं, देव आपला करायचा आहे, देव तुमच्या जवळ आहे. आपला कसा करायचा तर त्याला प्रगट करा. तो लपलेला आहे आणि प्रगट झाला तर हाताला लागतो. दुधातलं लोणी प्रगट झालं तर हाताला लागतं. उसातली साखर प्रगट झाली तर हाताला लागते. महाराज लाकडीतला अग्नी प्रगट झाला तर तो प्राप्त होतो. मग देव आपला करायचा आहे, ते तुमच्या जवळ आहे, फक्त त्याला प्रगट करायची कला शिका. त्यालाच भक्ती म्हणतात, त्यालाच परमार्थ म्हणतात, त्यालाच अध्यात्म म्हणतात. ह्याच्यापेक्षा वेगळी भक्ती नाही आणि त्याच्यापेक्षा वेगळी भक्ती करायची नाही. सगळं जाग्यावर आहे, सगळी साधनं आपल्या जवळ आहेत, फक्त प्रगट करायची कला शिकायची. अग्नीत आहे ना, लाकडात अग्नी आहे ना, काय करायचं? काय फक्त घासायचं, फक्त घासायचं. पडते बाहेर अग्नी आहे त्यात. देव तुमच्या जवळ आहे, आणखी आपला झाला नाही याचं कारण आहे आम्ही त्याला प्रगट केलं नाही. प्रगट केलं का मग तो दिसतो आणि मग तो आपला होतो, त्याची जाणीव होते, त्याची प्रचिती होते. ठीक आहे तुकाराम महाराज, आम्ही आता हे सगळं केलं, पण हे सगळं करत असताना बाकीच्या ज्या गोष्टी आहेत ना समाजातल्या, या तुम्हाला दुःखच देणाऱ्या आहेत. हे सोडून जे कराल, हे सोडून मी आतापर्यंत जे बोललो, हे सोडून जे तुम्ही कराल मरेपर्यंत, ते तुम्हाला दुःखच देणार. ते दुःखाचंच कारण आहे अभंगाचं दुसरं. येरती माई के दुःखाची जनिती, येरती माई के दुःखाची जनिती, येरती माई के दुःखाचे जनते, येरती माई के दुःखाचे जनते, येरती माई के दुःखाचे जनते, येरती माई के दुःखाचे जनते.
छान बाबा. तुकाराम महाराज सांगतात हे सोडून जे करशील येर ती माईक, नाही का. येर म्हणजे बाकी, हे सोडून जे आहे ते सगळ्या माईक गोष्टी तुला दुःखच देणार आहेत. त्या दुःखालाच कारण आहेत. त्याला कितीही सांभाळा, कितीही जपा, ते तुम्हाला दुःखच देऊन जाईल. कारण याचं असं आहे, कारण तुम्हाला आणखी बोलायचं असेल तर खूप विस्तार होईल. आता मी म्हणलं किंवा या प्रमाणानुसार हे सगळ्या माईक गोष्टी दुःख देणार आहेत असं जर म्हटलं ना तर असंही नाही काही. दुःख आणि सुख हे आपल्या मनाच्या अवस्था आहेत, नाही का. दुःख ह्या वस्तू किंवा यातून नाही होणार. हे ब्रह्माचीच पूर्ण माया आहे. हे भगवंतातच हे सगळं रचित आहे. आणि हे कसं आम्हाला दुःख देईल तुम्हाला थोडं सांगतो, सोपं लक्षात येईल तुमच्या जर भावकीत तुमच्या बाजूला जर 40 लाखाची गाडी आली, ज्यांनी आणली त्यांना किती आनंद. आणि भावकीला जर त्या गाडीतून आनंदच आणि सुख भेटणार असेल तर त्यांना झालं तर यांनाही हवा ना त्या वस्तूतून. पण त्या वस्तूतून यांना काय झालं, दुःख. त्यांना काय झालं, सुख किंवा आनंद. म्हणजे वस्तूत ते नाही ना, आपल्या मनाची माईके, नाही का. आपल्या मनाची तर एक मान्यता आहे, आपल्या मनाची ती एक अवस्था आहे. चला पुढे, जास्त विस्तार करत नाही, 10 मिनिटं राहिली. महाराज तुकाराम मला सांगतात ज्या माईक गोष्टी आहेत ह्या सगळ्या दुःख देणार आहेत. तरी पण तुम्हाला एक या चरणाचं विस्तार किंवा समजावं म्हणून एक उदाहरण देतो. भजन करा विठ्ठल विठ्ठल मुंबईला 2 मित्र जवळचे असे आणि एकाच बिल्डिंग मध्ये राहिला, एकाच कंपनीत कामाला. आणि दोघांचं एकाच बिल्डिंग मध्ये फ्लॅट, समोरासमोर. याचा दरवाजा इकडं, याचा दरवाजा इकडं. दोघांची एकाच कंपनीत कामाला. एके दिवशी पगार झाला, दोघांचा पगार झाला. महिना भरला, पगार झाला. आता येता येता एका मित्रानं काय केलं, ते घरामध्ये टीव्ही होती जुनी, तो डब्बा नाही का तो होता. त्यानं आता नवीन निघाली माहिती ना, ते टीव्हीला भिंतीला लावता का, त्याला काय म्हणतात त्याला, LED. ते भिंतीला लटकी होता ना, ती निघाली. आता त्यानं पगार झाला आणि ती LED टीव्ही आणली. आणि आपल्याकडं संस्कृती, आपली परंपरा आहे, येताना पेड्याचा बॉक्स आणला. महाराज ती जुनी टीव्ही काढली, भिंतीला ती नवीन टीव्ही लावली, पूजा केली, पेढा ठेवला. आणि दुसरं हायच कोण मित्राशिवाय जीवाभावाचं. इकडं पुढं आला, बेल वाजवली, समोरासमोर घर. आणि गेले दोघं नवरा बायको. म्हणले हे घे पेढा. तर मला कसला, आज मला पगार झाली आणि येता येता मला टीव्ही आणली, जुनी टाकून दिली, नवी LED टीव्ही आणली. महाराज मित्राला आनंद झाला, कारण मित्राची प्रगती मित्राला बरी वाटते. आनंद झाला, मित्राने पेढा खाल्ला. पण मित्राच्या होम मिनिस्टरला पेढाच गिळाना. मित्राच्या मंडळीला पेढाच, एवढा गोड पण जाईच ना. महाराज दोघांनी पेढा दिला, चहा ठेवला, चहा घेतला आणि ते दोघं गेले असे दरवाजा बंद केला. आणि पेढा असा ठेवला बाजूला. का हो, तर म्हणला काय झालं. त्यांना जमलं, या पट्ट्याला एवढाच बोधभास झाला, याला कळलंच काय म्हणायचंय. त्यांना जमलं, एकाच कंपनीत कामाला, दोघाला पगार तेवढाच, त्यांना जमलं. हे म्हणला मला बी जमल, इलाज नाही, करतो काय. दुसऱ्या महिन्याचा पगार झाला, यानं पण तसा सुंदर टीव्ही आणला आणि आपल्या घरात लावला. मग दम निघतोय का, लगेच पेढा घेतला, लगेच पुढची बेल मित्राची. हायतच कोण, दोघच तिकडे गेले. हे घ्या म्हणले पेढे. कशाचे, नाही का म्हणले यांचाही पगार झाला आणि टीव्ही आणला, घ्या म्हणले पेढे. म्हणलं बस आनंद, म्हणले आलात तर घ्या. पेढे खाल्ले आणि 2 मिनिटं बसा. म्हणले का, चहा ठेवतो. आता चहा कशाचा, ते आतून म्हणले यांनी नाही का या महिन्याचा पगार झाला आणि फ्रीज आणला. टीव्हीचा आनंद पेढा खाऊस तर सुद्धा नाही टिकला. ती माई दुःखाचीच. काही करा तुम्ही महाराज, मन अतृप्त आहे, मन असमाधानी आहे. मनाला शांत आणि सुख या संसारातून, कारण याचं अधिष्ठानच आहे संसार दुःखामुळं. चौकडे इंगळ, विश्रांती नाही कोठे, रात्रंदिवस ज्याचं अधिष्ठानच दुःख आहे, ज्याचं अधिष्ठान ज्या संसारामध्ये आणि नुसतं दुःख जर भरलेलं असेल, चौकडे इंगळ जर असेल, तर सुखाची अपेक्षा करताच कुठून. फक्त सुख इथं आहे देव आपला करण्यासाठी, आणि ते करण्यासाठी आधी अंती जमत नाही. मग कधी, मधी. आधी आता या वया जमल, या वया जा नाही का, नाही. आणि अंती बोलता येईना, बसता येईना, उठता येईना, चालता येईना, तवा जमल. आणि आम्ही तवाच सुधरतो, आम्हाला सुधरता कावा, तवाच नाही का. मग देव आपला करायला कधी, आधी नाही, अंती नाही, मधी. आणि संसार कधी, संसार या वयात का, नाही का या वयात. संसार कधी, संसार बी मधीच. आणि म्हणून धन्य तुकोबा समर्थ, जेने केला
हा पुरुषार्थ. संसार बी केला, लेकरं जगवली, लेकरं जन्माला घातली, प्रपंच केला आणि देवालाही आपलं करून घेतलं. धन्य तुकोबा. हा पुरुषार्थ. इथंच याच वयात, हेच वय जगायचंय, याच वयात धमक आहे, प्रपंचही करायचा. भावकीपेक्षा जोरात करा, भावकीपेक्षा नेटात करा. आनंद. अरे 500 नाही 1000 रुपये मीटरचा कपडा घाला, हो, आनंदाने. आणि हे करत असताना देव पण आपला करायची ताकद याच वयात आहे. याचंही भान ठेवा, याचंही भान ठेवा. बिघडू नका, तोल जाऊ देऊ नका, घसरू नका. घसरायचं वय सुद्धा हेच आहे. इथं सावध व्हा, इथं सावध व्हा. इथंच सगळं जमतं, इथंच सगळं जमतं. आणि म्हणून माझी विनंती आहे तुम्हाला, माझी विनंती आहे. मला हे कळलं, मला हे कळलं. माझं वय आता 42 आहे. किती? 42. आणि मला माळ घालून झाले 18 वर्ष. किती? 18. 42 मधून 18 वजा करा. मी किती वर्षाचा होतो माळ घातली तेव्हा? 24. किती? 24 वर्ष रनिंग होतं. नुसतं खायचं प्यायचं वय होतं. आणि माझं खानदान, मला काय आजोबा का पंजोबा का माझ्या पिढ्यात काहीच नाही. भगवंताची कृपा, आई वडिलाची पुण्य, काहीतरी परपुणीचं पुण्य आणि महाराज प्रसाद, हा आशीर्वाद सद्गुरूकडून प्राप्त झाला. मला कळलं देव माझ्या जवळ होता, आपलं जगण्याची जाण भान. आणि मग तेच सांगत सुटलो, घसरू नका. इथंच इथंच याच वयात इथंच हे करता येतं. ठीक आहे तुकोबर आहे, इथपर्यंत आम्हाला जमलं, इथपर्यंत आम्हाला कळलं. आणि असा भगवान परमात्मा जर या बाकीच्या सगळ्या आटासनं नाही कळला तर कसं करून घ्यायचा किंवा आपलं सांगतो तुम्हाला. त्या पदामधली फोड सांगतो मी, जे तिसऱ्या चरणात आहे. बोला. अविनाश. अविनाशी करिया पुलिया ऐसे, अविनाशी करिया पुलिया ऐसे, अविनाश करिया बोलिया ऐसे. अविनाश करिया पुलिया ऐसे, अविनाशी करिया पुलिया ऐसे, अविनाशी करिया पुलिया ऐसे, अविनाश करिया पुलिया ऐसे, अविनाश करिया पुलिया ऐसे. लावी मना पिसे गोविंदाचे, लावी मना पिसे गोविंदाचे, येरती वाईट दुःखाची गणाती, येरती वाईट दुःखाची गणाती. लावी मना पिसे गोविंदाचे, लावी मना पिसे गोविंदाचे, येरती वाईट दुःखाचे जनाती, येरती वाईट दुःखाचे जनाती, छान. अविनाश करी आपुली ऐसे, या पदाचे 2 अर्थ आहेत, ते सांगतो आणि शेवट घेतो. अविनाश, अविनाश म्हणजे भगवान परमात्माही होतो. तो अविनाशी भगवान परमात्मा, तो आपला करायचा आहे. तुकाराम महाराज म्हणले, सोपं सांगतो मी, मगापासून एवढं अवघड बोललो ना, नाही का, एवढं अवघड नाही, आता सोपं सांगतो. तो अविनाशी भगवान परमात्मा. 2 अर्थाने हे पद कसं लागू होतं ऐका. अविनाश म्हणजे भगवान आणि अविनाश, विनाश म्हणजे नाश, आणि अविनाश म्हणजे नाश करून घ्यायचा नसेल, आपलं वाटोळं करून घ्यायचं नसेल तर देव आपला करून घ्या. दोन्ही अर्थानं, एक या अर्थानं बोला किंवा अविनाश म्हणजे भगवान परमात्मा या अर्थानं घ्या. आपला नाश होऊन द्यायचा नसेल किंवा अविनाशी भगवान परमात्मा आपला करायचा असेल, तुकाराम महाराज म्हणले सोपा मार्ग सांगतो, सोपा मंत्र सांगतो. काय? लावी मना पिसे. कशाचे? प्रपंचाचे. नाही ना? माझं चुकलं काय? प्रपंच. आता कायचं पिसं लागले? आता पिसं कायचं लागले? पिसं म्हणजे काय? वेड. आता कायचं वेड लागले? बोला ना, कायचं वेड लागले? उठता तेच, बसता तेच, झोपता तेच, स्वप्नात तेच. कधी बी पळतय, कधी बी. लाईट फक्त 11-12ला बी आली ना, घेतलीच काठी, बटन दाबायला. कधी बी पळतय. लावी मना पिशे
गोविंदाचे का हे नाही का लावी म्हणा भाऊ मारा फक्त प्रपंच असं कुठून कुठून भरलाय ना एवढं नसा नसामध्ये आम्हाला वेळ लागले याचं. तुकाराम महाराज म्हणले नाही नाही मी मगच बोललो ना ते होणार आहे ते भेटणार आहे चिंता करू नका. महाराज खाटल्यावर झोपून असतं का? खाटल्यावर नाही झोपायचं हातपाय चालवायचे. कोणी सांगितलं खाटल्यावर झोपायला? हातपाय चालवायचे यालाच गीता म्हणतात. ओ अर्जुना हार का विजय का ते मी बघल. तिकडे 56 कोटी आहेत तुम्ही 5 जण आहेत. त्याचं काय करायचं ते माझ्यावर टाक. तुझं काम काय? तुझं काम काय? धनुष्य उचल आणि लढ. विजय कुणाला द्यायचा? हो कर्मण्यवाधिकारेशे मा फलेषु कदाचना. तुला फळाचा अधिकार नाही तुला फक्त कर्म करण्याचा अधिकार आहे. तुम्ही कमवू शकत नाही तुम्ही मिळवू शकत नाही. आणि तुम्ही जर ठरवून कमविलं असतं तर पारेवाडी सगळेच करोडपती असते. तुमचं काय मत आहे? बोला ना तुमचं काय? नाही ना आम्ही करू शकत. आमच्याकडे फक्त कर्मण्यवाधिकार कर्म करण्याचा अधिकार आहे. कर्म करायचं हातपाय चालवायचं. भगवंता देणारा तू करता करिता तू. हे बघ हातपाय दिले चालवणारा तू. दोन्ही हाताने करतो काय द्यायचंय ते दे. बस जगणं सफल आनंदाने जगणार तुम्ही. ही भूमिका घेऊन चला. मी करतो आणि मी मिळवतो आणि मी आणलं मेला त्याला सुट्टीच नाही. त्याला दुःखच दुःख. हा करायचं पण त्याच्यावर टाकून द्यायचं. बस मला हातपाय चालवतो आता देणारा तू. काय द्यायचंय ते तू. तुपा संग दे नाही तर चटणी संग दे फक्त टाइम आला बस. विठाला विठाला फक्त पिसा लावून घ्या. नाही शास्त्र कळलं हरकत नाही. नाही तुम्हाला जमलं वारी हरकत नाही. नाही तुम्हाला जमलं तीर्थ हरकत नाही. नाही तुम्हाला आणखी कुठाने जमले हरकत नाही. मनाला पिस लावून घ्या. पिस 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 हा वेड वेड मनाला वेळ लावून घ्या. आणि मनाला वेळ लावलं ना तो तुमचा झाला. आता किती जणांना वेळ लागलं हे जर सांगत राहिलो तर डबल 2 तास होतील आणखी नाही का. एवढ्या जणांना वेळ लागलं. माझ्या मीराबाईला काय झालं होतं? वेळच लागलं होतं ना. कुठे शास्त्र वाचले का? कुठे पारायणाला बसली का? कुठे कीर्तन केली का? काय नाही. मला कृष्ण पाहिजे मला कृष्ण भेटवा. माझा कृष्ण अख्या नगरात गळ्यात विना आणि माझी बाई मीरा ऐशी लागी लगन नाही का. वेडी झाली मीरा. पिसा भरलं मीराला. कृष्ण कृष्ण म्हणून फिरली माझी मीरा. बाप म्हणला पोरी खानदानीस सुंदर आहे देखणी आहे कुवारी आहे आणि गळ्यात विना घेऊन गावात आता पण जमत नाही काही ना. हो बाई आणि भारी पटत. हे मीराबाईची वडिलाची परंपरा आहे नाही का. पण माझी मीराबाई नाही थांबली. नाही मला कृष्ण. अगं तुला कृष्णच पाहिजे ना. मालाच्या बाहेर नको आबरू जाईल. काहीतरी यायचं भान ठेव. तुला कृष्ण पाहिजे ना. महालाच्या आतमध्ये मंदिर बांधतो आणि तुझ्या पुढे कृष्ण उभा करतो. नाही ना नाही नाही. मंदिर मंदिर मूरत तेरी फिर भी न देखी सूरत तेरी. हो तुझी सूरत नाही ना त्याच्यात. मला तुझी सूरत बघायची. मला कृष्ण पाहिजे अशी माझी मीराबाई. पिस भरलं वेळ लागलं पुढं चालते. आणि माझे रोहिदास बाबा असे बसलेले. बघितली अवस्था आणि मागून 2-4 बाया आल्या. कोण आहे ग म्हणे? अहो राजाची राजकन्या मीरा म्हणतात हिला. आणि असं का ती वेड्यासारखी फिरते? अहो तिला वेळ लागलं कृष्ण कृष्ण करत बोंबलत फिरते. मला कृष्ण भेटवा म्हणून सांगते. मग माझे रोहिदास बाबा म्हणले एक काम करता का? त्या मागच्या 2-3 बायांना सांगितलं एक काम करता तिला माझ्याकडे घेऊन या ना. मग त्या 2-3 गेल्या आणि मीराबाईला घेऊन आल्या. आणि बसवलं. बाबांनी डोक्यावर हात ठेवला अनुग्रह दिला आणि मीराबाईला जवळ असणारा कृष्ण दाखवून दिला. सावळे परब्रह्म आवडे या जीवा. सावळे परब्रह्म आवडे या जीवा. सावळे परब्रह्म आवडे या जीवा. सावळे परब्रह्म आवडे या जीवा.
महाराज रोहिदास बाबांनी डोक्यावर हात ठेवला, मीराला अनुग्रह दिला, कानातून ते नाम पेरलं आणि ते नाम आतमध्ये उतरलं. मीराबाईनं नामाचं चिंतन केलं आणि जवळचा देव होता तो आपला झाला. मीराला कृष्ण भेटला म्हणून सद्गुरु नाईके पूर्ण कृपा केली आणि निज वस्तू दाविली माझी मज, माझे सुख मज दाविले डोळा, दिदली प्रेम कळा ज्ञान मुद्रा. महाराज म्हणून आयशा संता शरण जावे. सद्गुरूला शरण जा, देव तुमच्या जवळ आहे, आपला झाला नाही यासाठी सद्गुरू शिवाय तो होणार नाही. आणि म्हणून सद्गुरू वाचून सापडे ना सोय आणि धरावे ते पाय. किंवा वेदानी मान्य केलं संताविन प्राप्ती ऐसे वेद देती, जवळ असला तरी आपला होत नाही. ह्याला कारण आहे सद्गुरू असं आलं पाहिजे. मीराबाईला भेटला नाही, सद्गुरू प्राप्त झाले, रोहिदास बाबांनी अनुग्रह दिला आणि मग तसं भेटलं. हो माझ्या असंच जनाबाईला पिस लागलं. हो भर चौकात बाजारात डोईचा पदर आला, भरल्या बाजारी जाईन मी, भरल्या बाजारी जाईन मी, भरल्या बाजारी जाईन मी, भरल्या बाजारी जाईन मी. हे डोईचा पदराला खांद्यावरी, डोईचा पदराला खांद्यावरी, भरल्या बाजारी जाईन मी, भरल्या बाजारी जाईन मी, भरल्या बाजारी जाईन मी, भरल्या बाजारी जाईन. हो माझी आई एरवी जर घराच्या बाहेर पडल्याची असेल ना रस्त्यावरती तर अगोदर उंबऱ्याच्या बाहेर पडताना डोक्यावर पदर आहे का नाही बघते. हा जुना काळ, आताच नाही. हा आताचा आणि पदराचा पत्ताच नाही. असं मला त्याबद्दल बोलायचं नाही, पण जुना काळ बाहेर येताना पदराचं भान ठेवायचे, रस्त्यावर येताना. पण पिस माझ्या जनाईला बाजारात, अरे पदर खांद्यावर आला, भान नाही. ब्रह्मानंदी लागली टाळी, ते देहाती कोण सांभाळी. महाराज काही नाही, अवस्था कशाच भान नाही, फक्त पिस त्याच. तू मज व्हावा, तू मज व्हावा, तू मज व्हावा. ए कधी भेट देणार रे, माझ्या जवळ आहे म्हणून सांगितलं, कधी मला दर्शन देणार रे, कधी व्याकुळ होणार तुमचा जीव त्यासाठी, कधी तुम्हाला पिस भरणार. फक्त असा धाव घ्या ना, असा ध्यास घ्या ना. बघा ना जवळच आहे तो, लगेच तयार आहे. हो लगेच, फक्त पिस लावून घ्या ना, काही करू नका. त्याला सोहळा लागत नाही, त्याला अभिषेक नाही, त्याला काही लागत नाही. हो आणि तुम्ही देणार तरी काय त्याला, तुम्ही त्याला काय देणार. दुर्वा, दुर्वा, दुर्वाच्या जुड्या कुणाच्या आहेत, तुमच्या. दुर्वाच्या जुड्या, जास्वंदीचं फुल कुणाचं आहे, श्रीफळ, तुम्ही त्याला काय देता, कुणाचं आहे हे, कुणाचं आहे. म्हणा बरं माझं आहे. हा म्हणा नुसतं, म्हणून तर बघा ना. तुमचं आहे का हे फुलं, तुमची आहेत का. हा हे दुर्वा तुमच्या आहेत का, श्रीफळ तुमचं आहे का. हा काय त्याला देणार तुम्ही, तुम्ही त्याला काही देऊ शकत नाही. द्यायची आमची दानत नाही. देता आलं तर फक्त भाव द्या, देता आलं तर फक्त त्याला पिस लावून घ्या, फक्त देव देव करा बस. त्याला काहीच लागत नाही, काही लागत नाही, त्याला सोळवं लागत नाही, ओळवं लागत नाही, काही लागत नाही त्याला. कुणी सांगितलं तुम्हाला. तुमच्या भावाचा भुकेला येतो, तुमच्या अंतकरणातला भाव बघतो तो, बाकीचं बघत नाही. पितांबर घातलंय का, पंचांग घातलंय का, काय घातलंय, काही देणं घेणं नाही त्याला. आणि देणार तरी तुम्ही काय त्याला. ए भगवान, ए भगवान समझ में नहीं आता मैं तुझे कैसे रिझाऊं, म्हणजे प्रसन्न करून घेऊ. ए भगवान समझ में नहीं आता मैं तुझे कैसे रिझाऊं, क्या है जो मेरा जो तुझ पे चढाऊं. काय माझं मी तुला वाहू. देव म्हणला बरं झालं तुला तेवढं तरी कळालं लवकर, तुझं काहीच नाही, तुला कळालं एवढं तरी भाग्य. आणि मग देव म्हणतो ए बंदे सच है कुछ नहीं तेरा, सच है कुछ नहीं तेरा, सब मेरा. हा पण एक गोष्ट आहे बर का, सांगतो आज. एक गोष्ट आहे जी देवाची नाही, बाकी चर आणि चरत्याचं हे पण त्याचंच, त्याचीच सत्ता. हो हे सगळं त्याच आहे. एकच गोष्ट आहे जी देवानं तुम्हाला दिलेली नाही, ती तुमचीच आहे. महाराज काय म्हणता,
तुमचीच आहे आणि तेवढीच देवाला व्हायची. देव प्रसन्न, तुम्ही मोकळे. एकच गोष्ट आहे सांगू, तुम्हाला माहित असायला पाहिजे ना, तुमची म्हणल्यावर सांगू का? सांगू. देवानं फक्त दिलं, सगळं त्याच आहे, सगळं. बाबा 10 एकर, फक्त नाव बदलली सातबाऱ्यावरची, ती इथंच आहे कारण ती त्याची आहे ना. तुमची असती तर तुम्ही ठेवली असती का? येड तर नाही लागलं, तेवढी सोय असायला पाहिजे होती नाही का? काही नसतं ठेवलं, इथंच आहे ते, आणखी ते त्याच आहे. आम्ही फक्त नावं लावी चाललो आमची, बस. आणि नावं काही बदलतात पुढं 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 पुढं. महाराज काही नाही, काही नाही, आपलं फक्त एकच गोष्ट आहे. हा काय सांगू का? भगवंतानं 50 एकर दिली, बागायती दिली, श्रीमंत झाला, घमेंड आली. काय आली? घमेंड आली, अहंकार. त्याला काय म्हणतात? अहंकार. अहंकार भगवंतानं दिला का? भगवंतानं सोन्यासारखी 50 एकर दिली होती, पण त्याचा काय झाला याला? अहंकार कुठून आला? कुणापाशी आला? आपल्यापाशी. भगवंतानं सुंदर रूप दिलं, सुंदर सुंदर. आरशापुढे उभं राहतं असं रूप, माझ्यासारखं कोणच नाही. अहंकार. भगवंतानं दिलं पण अहंकार नाही दिला, सुंदर रूप दिलं, ऐश्वर्य दिलं, संपत्ती दिली, नोकरी दिली, पद दिलं, प्रतिष्ठा दिली. हे भगवंतानी सगळं दिलं, पण ते दिल्यानंतर त्याचा अहंकार आमच्याजवळ निर्माण झाला. म्हणजे माझी एकच गोष्ट आहे, कुठली? अहंकार. माझी एकच गोष्ट आहे. एवढंच तुमचं आहे. आणि ते काय करायचं? देवाजवळ व्हायचं. देवाला जर काही वाहता आलं तर आपला अहंकार टाकून द्या. आणि तुकोबरायचं प्रमाण ऐका, अहंकार गेला तुका म्हणे देवच झाला. अहंकार गेला तुका म्हणे देव झाला, तुका म्हणे देव झाला, तुका म्हणे देव झाला. अहंकार गेला तुका म्हणे देव झाला, तुका म्हणे देव झाला, तुका म्हणे बाबा 11:15 वाजल्या. विठ्ठल विठ्ठल फक्त अहंकार टाकून द्या. तुम्ही देवच तुम्हीच देव आहेत. हो, हे वेदांचं वाक्य तुम्हाला सांगतोय. चला पुढं, आणखी कधी वेग आला तर पुढं फोडून सांगेल. तुकाराम महाराज म्हणतात, असं अहंकार विरहित तुला पिसल लागू दे, वेळ लागू दे, उठता बसता काम सांडू नका, काम टाकून नका, उठता बसता कांडता दळता रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी. पैसे लागतात का? पैसे लागतात. काम कशानं करता? हातानं का तोंडानं? हातानं. काम नाही सोडायचं, हातानं काम करायचं. अजिबात खाली काय टाकायचं नाही. विळा नाही, कोयत नाही, खुरप नाही, काम बंद नाही, काम करायचं. काम सोडा म्हणत नाही वारकरी संप्रदाय. वारकरी संप्रदाय कोणा रिकामा टेकडा बनवत नाही. काम करा, कर्म प्रथम, कर्म प्रधान आमची संस्कृती. महाराज कर्म करा, पण यानं करत नाही ना आम्ही, मग हे का बंद ठेवता? धार काढताना म्हणा ना रामकृष्ण हरी. अहो ते अमृत होईल, अमृत नाही का? ते पहिलंच अमृत आहे. रामकृष्ण हरी. ताई स्वयंपाक करताना रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी म्हणा ना. थापता थापता भासता भासता. एवढंच जमत नाही, एवढंच जमत नाही.
बाकी सगळं जमतं नाही का? एवढं जमत नाही. नियम करून घ्या, समजून घ्या, नियम करून घ्या, उमजून घ्या. काय करू नका. हाताने काम, मुखाने राम. आणि रामकृष्ण हरी म्हणता म्हणता एक दिवस असा येईल, तुमचं भाग्य उदयाला येईल, तुमचा पुण्याचा साठा वाढेल. पुण्याचा साठा वाढला का ते नाम तुम्हाला भेटेल, की ज्या नामानं देव आपला होतो. रामकृष्ण हरी मंत्र आहे. रामकृष्ण हरी मंत्र आहे. सांगितलेला मंत्र सोपा. हा मंत्र आहे रामकृष्ण हरी. आमचा मंत्र आहे संप्रदायाचा. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी म्हणा. पण रामकृष्ण हरी म्हणताना काय होईल? वाचा पिकेल, पुण्य वाढेल. आणि पुण्य वाढलं का मग नाम भेटेल. आणि नाम भेटलं का मग देव भेटेल. देव कशानं? देव नामानं. देव कशानं? नामानं. कलियुगामध्ये उद्धार कशानं? नामानं. कलियुगी उद्धार हरीच्या नामे. किंवा पापाचे पर्वत कशानं? हा मध्ये किती आलता अभंग छान. घेता नाम विठोबाचे पर्वत जळती बापाचे. पापाचे. पापाचे पर्वत कशानं? नाम. कुणाचं? विठोबाचं. घेता नाम विठोबाचे. का विठोबा विठोबा नाही, विठोबाचे. हरीच्या नाम नाम. आणि ते नाम भेटण्यासाठी रामकृष्ण हरी म्हणावं लागेल. हरिपाठातलं प्रमाण आहे, हरिपाठातली ओळ आहे. ते नाम सोपे रे. रामकृष्ण गोविंद वाचेशी सदगत जपे आधी. काय? रामकृष्ण गोविंद. ते मात्र्यात बसावं म्हणून मधीत तोडलंय. पण ते प्रमाण कसं आहे माहितीये का? ते नाम सोपे रे, पण रामकृष्ण गोविंद मन रे. वाचेशी अगोदर मन म्हणजे काय होईल? पुण्य होईल. आणि पुण्य झालं का मग ते नाम. काय? ते नाम. रामकृष्ण गोविंद हे नाम नाही. हे जर नाम असतं तर माऊलीने काय लिहिलं असतं हरिपाठात? हे नाम सोपे रे. जे आता मी पुढे लिहितोय, हे नाम सोपे रे रामकृष्ण नाही, ते नाम सोपे रे. पण अगोदर रामकृष्ण हरी म्हण रे. त्याशिवाय पर्यायच नाही रे. हो, पुण्य झाल्याशिवाय भेटणारच नाही रे. जन्मोजन्मी आम्ही, जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले आणि तेव्हा या विठ्ठले कृपा केली. एवढं सोपं नाही. त्याला पिसं लावून घ्यावं लागतं, त्याला वेळ लावून घ्यावं लागतं. आणि वेळ लावून घेतल्याशिवाय देव आपला होत नाही. देव आपला होत नाही. किती वेळ घ्यावा होता माहितीये का? किती वेळ, किती वेळ. माणूस किती वेळा असावा. संपलं कीर्तन आपलं, संपलं. शेवटचं उदाहरण. कीर्तन संपलं. नामदेव महाराजच्या घराला आग लागली. नामदेव महाराजच्या घराला आग लागली. नामदेव महाराज चिंतन करत बसले होते. महाराज कोणी पळत गेलं घराकडं आणि घरातलं जी वस्तू भेटेल त्या बाहेर काढायला लागले. कारण जळून ते राख होतील ना. काही वस्तू बाहेर काढायले आणि एक जण पळत निरोप घेऊन गेलं. कुणाकडं? नामदेव महाराजाकडं. महाराज घराला आग लागली, घराला आग लागली. नामदेव महाराज उठले आणि आले. बघितलं तर खरंच घर जळतंय. धड 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 आग लागलेली. नामदेव महाराज म्हणले, अरे पाहुणा पाहुणा, अग्नी देवता घरी आली. संताचे विचार बघा ना. अग्नी देवता घरी आली आणि हा पाहुणा घरी आलाय. आणि घरचा पाहुणा उपाशी जाता कामा नये. मग त्याला खाऊ द्या. मग तुम्ही कशाला बाहेर काढताय? हे महाराज ज्या लोकांनी घरातलं सामान बाहेर काढलं होतं, नामदेव महाराजांना तेही घेतलं. पाहुणा उपाशी नाही गेला पाहिजे. पाहुणा आलाय, अग्नी देवता माझ्या घरात आली, प्रगट झालीये आणि मग तिला उपाशी नाही. घे, खा. महाराज काय बघता? राग झाली, राग, राग झाली, राग झाली, राग शांत झाली. आणि माझे नामदेव महाराज थंडीचे दिवस होते, आले आणि त्या राखावरती झोपले. आता कुठं घर आहे? आता कुठं घर आहे? राख झाली हो. आणि त्या राखावरती झोपले. राखावरती झोपले आणि मग जगाच्या पिसा किती असावं माणसाला, किती वेळ लागावं. नाही का वेळच म्हणतील ना लोक. त्याची संत, त्याची संत, त्याची संत, त्याची संत, त्यांचा हेत विठ्ठल, त्यांचा हेत विठ्ठल. नेनती काही दाना डोला, नेनती काही दाना डोला, नेनती काही दाना डोला, दाना डोला, नामस्मरण वाजोनी. हो, तेची संत, ज्यांचा हेत विठ्ठली. हो, ज्यांना पिसं लागलं ना ते संत. महाराज सगळं परत अग्नीत टाकलं, राख झाली, राखेवर झोपले. आणि मग भगवान परमात्मा प्रगट झाले. पितांबर अंगावर टाकला, थंडी वाजत होती. आणि सगळ्या दूताला बोलवलं आणि सांगितलं पूर्ण जा. आणि चंदनाच्या लाकडाला वास होतो, चंदनाच्या
चंदनाच्या लाकडासारखे सुगंधित तृण गोळा करा, सुगंधित सगळे झाडं फाटे गोळा करा. आणि त्या गोळा करून रातोरात महाराज घर तयार केलं, झोपडी तयार केली. त्याचा 2-2 कोस सुगंध चालला नुसत्या घराचा. आणि तिथं महाराज सकाळ झाली, लोकांनी बघितलं घर अख्ख्या महाराज पंचक्रोशीत वास. नामदेव महाराज, अहो हे कसं, ह्या गौंडी कुठून आणला, हे सामुग्री कुठून आणली? नामदेव महाराज म्हणले सगळी फुकट भेटली. गौंडी फुकट भेटला आणि जे सामान लागतं ना घर बांधाय ते बी फुकट घेतलं. मग कुठे घेतलं आम्हाला सांगा ना, आम्ही बी आणतो. आमच्या घरात असा सुगंध सुटला पाहिजे, आमच्या घराचाही सुगंध पूर्ण परिसरामध्ये दरवळला पाहिजे. म्हणले इकडे या, सांगतो, इकडे या. तुम्हाला भेटल गौंडी भेटल, तुमचं सामान भेटल, तुमचं घर असं तयार होईल. पण एक काम करा, काय, आता परत घरी जा लवकर आणि काय करा, पिस हा जमल का? जमल? हा नाही जमायचं, पिसच नाही ना, पिसच भरलं नाही ना, विश्वासच नाही ना. अहो आधी फुकून घ्यावं लागतं, आधी राग करून घ्यावं लागते आणि मग बाप माग उभा राहतो. असाच राहत नाही उभा. हो आधी रांगोळी. महाराज बघा ना सगळ्या संतांचं काय चरित्र आहे. आणि अशी अवस्था, असं पिस लागलं का देव आपला होतो. आतापर्यंत इथपर्यंत आम्ही आलो. संप्रदायाच्या नियमाप्रमाणे सगळेजण एकदा डोळे उघडा. नव्हते झाकले ना? बरं झालं, धन्यवाद. डोळे झाकले नाहीत, मांडी बदलली नाही कुणी. हो तुमचे धन्यवाद आहेत, उपकार आहेत तुमचे या लेकरावरती. या लेकरावरती उपकार आहेत. झोपेचं वाटोळं करून 11:30 वाजल्या, कुणी मांडी सुद्धा नाही बदलली. एकदा सगळेजण हाताने टाळी आणि मुखानं, एका ठिकाणी काय म्हणलं माहिती का, मुखानं टाळी हातानं भजन. तरी मला कळच ना कीर्तन कशी ऐकतात ते, नाही का. तरी बाबानं सांगितलं हो, दिवस इकडं हो, बैल दूध देतो हो. महाराज आम्ही विचारतच नाही काही, जे म्हणतील ते फक्त ऐकतो. नाही, आपली बुद्धी जागी ठेवा. चला पुढं. हाताने टाळी आणि मुखाने भगवंताचं भजन. कीर्तन संपलं आपलं. 2 मिनिटं तुमचा निरोप घेतो आणि थांबतो. महाराज तुकाराम महाराज म्हणतात का अशाचीच कीर्ती शिल्लक राहते. तुका म्हणे एक मरणाची सरे आणि उत्तमची उरे कीर्ती मागे. अशांची कीर्ती शिल्लक राहते. बाकी कुणी कुणाला खात नाही. करोडपती असो, आमदार असो, खासदार असो, लय वर्ष सरात घुसतर पुन्हा कुणी मोकळा नाही. लक्षात ठेवायला. धीरूभाई अंबानी कधी मेला सांगा बरं तारीख. काय गरज पडली कुणाला. करोडपती तुझ्या घरचा तू. फक्त इथं कीर्ती त्यांची शिल्लक ज्यांनी देव आपला केला. माझ्या माऊलीचा समाधी सोहळा कधी अख्खा महाराष्ट्र सांगा ना. कार्तिकी त्रयोदशीला, कार्तिकी महिन्यातला माझ्या तुकोबरायचा तुकाराम बीज. अख्ख्या जगाला पाठे हो. हे यांचीच कीर्ती राहते, बाकीच्याची कीर्ती राहत नाही. कुणी कुणाला लक्षात ठेवायला मोकळा नाही. ज्यांना देव आपला केला ते इथून गेले तरी त्यांची कीर्ती चंद्र सूर्य आहे तोपर्यंत शिल्लक राहते. माझी आळंदीची माऊली वयाच्या 22 वर्षे जगली. 22व्या वरती समाधी. आज चंद्र सूर्य आहे तोपर्यंत नावाचा जय जयकार. माझे देऊचे तुकोबर आहे वय वर्ष 42 वर्ष जगले. एकही दिवस नाही थांबले. हेची आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम. धर्माचे पालन करणे पाखंड खंडन. 42 वर्ष जगले. चंद्र सूर्य आहे तोपर्यंत कीर्ती. माझे छत्रपती वयाच्या 52 वर्ष जगले. माझा राजा छत्रपती वयाच्या 52 वर्ष जगले. एक गाव आणि एक शहर असं नाही का ज्या चौकात माझ्या राजाचा पुतळा नाही. उत्तमाची उरे कीर्ती मागे. कुणाची कीर्ती मागे राहिला महाराज एवढं सोपं आहे का. त्यांचीच कीर्ती, त्यांनाच मान, त्यांनाच सन्मान. काल दुपारी मुंबईला पनवेलला द्राक्षे आणायला गेलो. द्राक्षे झालं, कीर्तन संपलं. द्राक्षे मी विचारलं बाबा द्राक्षे कसे दिले. तो म्हणला महाराज 120 रुपये किलो. किती? 120 रुपये किलो. म्हणलं ठीक आहे. द्राक्षेचा गड असा होता 120 रुपये किलो आणि बाजूला द्राक्षे होते. म्हणलं महाराज हे कसे. म्हणले 60 रुपये किलो. अरे म्हणलं हे बी द्राक्षेच की. म्हणलं हो. मग हे काय. हे बी द्राक्षेच. मग ही 120 रुपये किलो आणि हे 60 रुपये किलो अर्ध्यावरच.
म्हणला तुम्ही फक्त कीर्तनच करता का, तुम्हाला काय कळतं का नाही? म्हणलं काय झालं? अहो म्हणला हे घडाला आहेत, घडाला चिटकून असल्यामुळे 120 रुपये आहेत, आणि जे घडापासून तुटले त्याची किंमत किती? हा, मग किंमत वाढवायची असेल, मान वाढवायचा असेल, सन्मान घडाला चिटकून राहा. हा, या फांद्या आहेत, ह्या फांद्या आहेत, या फांद्याला चिटकून राहा. तुम्ही काही करावं, तुमच्या भाग्यानं तुम्ही कुणी असाल, तुमच्या वाट्याला जे कर्म आलंय ना ते कर्म करा. कुणी नोकरी, कुणी राजकारण, कुणी समाजकारण, कुणी काय, कुणी काय, कुणी काय, कुणी शेती, कुणी काय, फक्त त्या घडाला चिटकून राहा बस. फांदीपासून लांब जाऊ नका. तुम्ही काही करा, फांदीपासून लांब गेले छटाकावरच. हा, निवदाला पुरायचं नाही, निवदाला. म्हणून जर मजबूत आणि सन्मानाने जगायचं असेल तर काही करत असाल तरी फांदी सोडू नका. तुका म्हणे एका मरणाची दार, तुका म्हणे एका मरणाची दार, म्हणे एका मरणाची दार, तुका म्हणे एका मरणाची उत्तमाची उरे कीर्ती मागे, उत्तमाची उरे कीर्ती मागे, आणि कानाला लागे माईक पदार्थ, आणि कानाला लागे माईक पदार्थ, आणि कानाला लागे माईक पदार्थ, लागे माईक पदार्थ, देते माझे अर्थ, माही आली अंती तुका म्हणे एक मरणाची सरे, उत्तमची उरे कीर्ती मागे. मरून गेल्यानंतर फक्त एवढंच शिल्लक राहतं. असो, संप्रदायाच्या नियमाने आपण इथपर्यंत आलो. 11:30 वाजल्या, वेळ होऊन गेली, अर्धा तास जास्त झाला, त्याबद्दल तुमची क्षमा मागतो, दिलगिरी व्यक्त करतो. आणि संप्रदायाच्या नियमाप्रमाणे जोपर्यंत आपल्याला ते नाम भेटत नाही आणि त्या नामानं देव आपला होत नाही, तोपर्यंत ज्यांनी नाम घेतलं आणि देव आपला केला त्यांचं भजन करायला चुकायचंच नाही. ज्ञानेश्वर माऊली, या दरात माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर